कासव, जो विष्णूचा दुसरा अवतार आहे. देवाच्या दर्शनाला जाताना मी मोठा नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याचं प्रतीक म्हणून ते कासव गाभाऱ्याच्या बाहेर असतं. एक मादी अंडी घालताना आपल्याला सापडली. तिने 5 महिन्यामध्ये 3500 किलोमीटरचा प्रवास केला आणि ती श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओरिसा राज्यापर्यंत पोहायला गेली. ह्या एका गोष्टीमुळे त्या कासवाने आम्हाला शिकवलं की तुम्ही कितीही प्रयोग करा, मी तुम्हाला काहीतरी वेगळं विश्व दाखवीन, अजून तुम्हाला बरंच विश्व बघायचंय. एकदा अंडी घालून झाली, ती अंडी कोणी खातंय का हे बघायला ती कासवं परत येत नाहीत. मुळात त्यांना मादी अंडी घालायला येते तिथनंच खरं तर धोका सुरू होतो. ट्रान्सपरंट कॅरी बॅग जेव्हा पाण्यात तरंगतात त्या जेलीफिश सारख्या दिसतात. मग जेलीफिश समजून ते पिशव्या खातात. आपण ह्या प्राण्यांच्या घरांवरती असं काहीतरी आणतोय, पण आज इतकी वर्ष निसर्गाने नेमून दिलेलं काम मात्र करतात. समुद्री कासवं ती पाण्याच्या बाहेर किती काळ राहू शकतात? जन्म झाल्यानंतर जी पिल्लं पाण्यात जातात तर असं म्हटलं जातं की त्यातला नर परत कधीही समुद्र किनाऱ्यावरती येत नाही. हे कासवं ही सगळी एकटी प्रवास करणारी आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही गमतीचा भाग म्हणून म्हणतो की सोलो ट्रॅव्हलर हा जो कन्सेप्ट आहे तो कदाचित ह्या कासवांमुळेच आलेला असेल. किनाऱ्यावर वर्दळ असली, आवाज गोंधळ, लाईट असला, अंडी घालत नाही, परत निघून जातात. असे इन्सिडेंट्स जर झाले तिच्याबरोबर सलग 2-3 वेळेला तर ती पाण्यात जाता जाता अंडी सोडते आणि आमच्या डोळ्यासमोर अंडी खाली खेकडे फोडत होते. आम्हाला काहीच करता येत नव्हतं. ज्या लोकांनी पूर्वी अंडी चोरली आहेत तीच लोक आज कासव संरक्षण संवर्धनाच्या कामात आहेत. म्हणजे थोडक्यात आपण वाल्याचा वाल्मिकी केलाय. कासवांची अंडी विकून त्याची तस्करी केली जाते, ह्याची काय कारण असावी? काही भागांमध्ये तर आम्हाला मादी कासव कापून त्याचं मटणही विकलेलं कानावरती आहे. मादीनी अंडी घालायला सुरुवात केली की ती बेशुद्ध होते, पण त्यावेळेला तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. तर लोक आम्हाला सांगायचे की ती कासव रडते का, तर आयुष्यात मी माझ्या पिल्लांना कधीही भेटणार नाही. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, कासवं समुद्रात नक्की किती किलोमीटरचा प्रवास करतात, ते काय खातात आणि इंटरेस्टिंग म्हणजे फक्त तापमानात बदल झाला की कासवांचं लिंग बदलतं, अशा काही इंटरेस्टिंग आणि वेगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत कासवांचं संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्ष ग्राउंड वर्क करणारे श्री मोहन उपाध्ये सर. सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा, कासवांची उत्पत्ती कशी झाली, त्यांचा इतिहास कसा आहे? समुद्रातली ही जी कासवं आहेत ही साधारण डायनासोरच्या काळापासून आहेत असं म्हटलं जातं. आणि आपल्याकडे आत्ता पाण्यामध्ये म्हणजे राहणारी कासवं जी जमिनीवरती येतात त्यांच्या पुढच्या पिढीला जन्म द्यायला, असा हा एकमेव प्राणी आहे जो डायनासोरच्या काळापासून गेल्या काही लाख वर्षापासून आपल्या इथे आहे असं म्हटलं जातंय. मग आता टॉर्टॉइज किंवा टेरेपिन ह्यात नक्की काय फरक असतो? समुद्रामध्ये जी आढळतात ही बेसिकली टर्टल म्हणून ओळखली जातात. त्याच्यामध्ये गोड्या पाण्यातही काही आहेत ज्यांना टर्टल असं म्हटलं जातं. पण समुद्रातली कासवं ही त्यांचं संपूर्ण आयुष्य समुद्रामध्ये घालवतात आणि फक्त पुढच्या पिढीला जन्म द्यायला म्हणून त्यांना जमीन म्हणजे वाळू लागते. त्याच्यानंतर गोड्या पाण्यामध्ये राहणारी जी कासवं आहेत ही काही कालावधी पाण्यामध्ये आणि काही कालावधी जमिनीवरती सुद्धा ती स्पेंड करतात. आणि टेरापेनमध्ये जी आहेत ही त्यांचं संपूर्ण आयुष्य पाण्यामध्ये घालवणारी आहेत. तर असं त्यांची वर्गवारी तिघांची केली जाते. पण जनरली आपल्या इकडे मराठीत बोलताना गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्रातलं कासव असं 2च कासव किंवा खाऱ्या पाण्यातलं कासव असंच त्याचा उल्लेख केला जातो. त्याच्यामुळे गोड्या पाण्यातल्या कासवांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं. कासवाचं जे कवच आहे ते एवढं हार्ड का आहे, याच्या मागे काय कारण आहे का? मुळात कासवांचे जे प्रकार आहेत की गोड्या पाण्यातलं कासव आणि खाऱ्या पाण्यातलं कासव, त्यातलं गोड्या पाण्यातल्या कासवाचं कवच हे खाऱ्या पाण्यातल्या कासवाच्या कवचापेक्षा थोडं कडक असतं. कारण त्याला स्वतःला डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे कुठलाही त्याला त्रास देणारा किंवा त्याला मारणारा, त्याचा भक्षक असलेला प्राणी जर त्याच्याजवळ आला तर अशा वेळेला ते कासव आपले 4ही हातपाय आणि डोकं शेपटी त्या कवचाच्या आतमध्ये घेतं आणि स्वतःचा बचाव करतं. त्याला बचाव करता यावा म्हणून गोड्या पाण्यातल्या कासवांची पाठ ही थोडी कडक असते. पण खाऱ्या पाण्यातल्या कासवांची पाठ ही तशी नरम
म्हणजे त्यांच्याच शरीराचा त्वचेचा भाग जाड होऊन त्याच्यापासून हे तयार झालेलं असतं. म्हणजे अगदी पूर्वी आपण ऐकलं असेल की कासवाच्या पाठीची ढाल केली जाते. हो. सो समुद्रातल्या कासवांच्या पाठी बेसिकली ह्या जास्त करून वापरल्या गेल्या आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे. पण म्हणजे जर आपण दोन्हीमध्ये फरक पाहिला तर गोड्या पाण्यातल्या कासवाची पाठ ही तशी कडक असते आणि खाऱ्या पाण्यातली कासवाची पाठ ही थोडी तशी नरम असते. म्हणजे गोड्या पाण्यातल्या कासवाच्या बरेच इन्सिडन्स आम्ही ऐकले आहेत की रस्ता क्रॉस करत असताना कुठेतरी कासव दिसलं आणि भरधाव वेगात असलेली गाडी कासवाच्या अंगावरनं गेली. पण अशा वेळेला त्या कासवाला काही होत नाही. म्हणजे त्याचं कवच तेवढं सस्टेन करू शकतंय त्याला किंवा वाचवू शकतं. बर. पण हेच समुद्रातल्या कासवाच्या बाबतीत झालं. म्हणजे पाण्यात पोहताना एखाद्या बोटीला जरी ते आपटलं तरी त्याच्या पाठीला तडा जातो. म्हणजे ते इतकं सॉफ्ट असते त्याची पाठ. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारची कासवं आढळतात? समुद्रातल्या कासवांचं म्हणायचं झालं तर जगभरात एकूण 7 प्रजाती आहेत कासवांच्या आणि आपल्या भारताच्या उपखंडांमध्ये आणि मूळ किनारपट्ट्यांवरती 5 प्रजाती त्यातल्या आपल्या इथे आढळतात. आणि त्यातल्या मेन 3 प्रजाती ह्या आपल्या इकडे अंडी घालण्यासाठी म्हणून येत आहेत. समुद्री कासवाच्या ज्या 7 जाती आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने आढळणारी ऑलिव्ह रिडले ही जगातली सगळ्यात छोटी कासव आहे. तिच्या पाठीचा रंग हा ऑलिव्ह कलरचा असतो म्हणून तिला ऑलिव्ह रिडले असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गुजरातमध्ये ग्रीन सी टर्टल सापडतं जे या 7 प्रजातींमध्ये प्रामुख्याने शाकाहारी मानलं जातं कारण ते समुद्रातलं गवत किंवा शेवाळं खातं. आणि सध्या गेली 2-3 वर्ष सिंधुदुर्गमध्ये आपल्याला 2 किंवा 3 संख्येने ग्रीन सी टर्टलची अंडी सापडायला लागलेली आहेत. कारण तिथे जे जलदुर्ग आहेत तर त्या जलदुर्गांच्या खाली रॉक पॅचला तिथे शेवाळं आणि गवत आहे. सो त्यांचं खाणं तिथे असल्यामुळे ते त्या भागात येत आहेत आणि मग जवळचा किनारा अंडी घालण्यासाठी ते वापरत असतील असं आमच्या लक्षात येत आहे थोडंसं. त्याच्यानंतर आहे हे हॉक्सबिल म्हणून आहे. म्हणजे ग्रीन सी टर्टलला मुळात ग्रीन सी टर्टल म्हणायचं कारणच ते कारण ते समुद्रातलं शेवाळ आणि गवत खातं जे हिरव्या रंगाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा रंग हिरवा असतो म्हणून त्याला ग्रीन सी टर्टल म्हणतात. हॉक्सबिल जे आहे, हॉक जो पक्षी आहे तर त्याच्या पक्षाच्या चोचीची जी ठेवण आहे तशी ह्या कासवाच्या तोंडाची ठेवण असते. कारण ते कोरल्स वगैरे ह्या ज्या दगडावरती असलेल्या वस्तू असतात म्हणजे गोष्टी जीव आहेत तर ते काढतं आणि ते खातं. तर ते काढता येण्यासाठी म्हणून त्याला तोंडाची ठेवण ही तशी आहे. तर त्या चेहऱ्याच्या ठेवणीवर ना त्याला हॉक्सबिल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे लॉगर हेड. लॉगर म्हणजे लाकडाचा मोठा ओंडका. आता ही जी बाकीची कासवं आहेत ह्यांचं डोकं त्यांच्या शरीरापेक्षा थोडं म्हणजे बऱ्यापैकी छोटं असतं पण लॉगर हेडचं डोकं बाकी कासवांपैकी मोठं असतं. मग मोठं डोक्याचं कासव म्हणून त्याला लॉगर हेड म्हटलं जातं. आणि जे आपल्याकडे भारतीय उपखंडांमध्ये आढळणारं 5वं आहे लेदर बॅक. तर त्याची पाठ ही लेदरी असते म्हणजे त्वचेचाच भाग जाड होऊन पण ती बाकी कासवांपेक्षा थोडी सॉफ्ट असते आणि साधारण तपकिरी काळसर आणि पांढऱ्या रेषा आणि पांढरे ठिपके असतात त्याच्यावर. आणि हे कासव जगातलं सगळ्यात मोठं कासव आहे. म्हणजे ज्याची फक्त पाठ मोजली तर ती लांबीला 8 फूट इतकी लांबीला असते आणि वजनाला 500 किलोपर्यंत ते भरतं. त्याच्यामुळे जिथे बेटं आहेत आयलंड अशा ठिकाणी त्याला बाहेर पडणं सोपं होतं की तिथे त्याला लगून असतात आणि तिथनं पटकन किनाऱ्यावरती जायचं, अंडी घालायची आणि परत यायचं. म्हणून ते आपल्या मेनलँडच्या किनाऱ्यांवरती अंडी घालण्यासाठी आपल्या इथे येत नाहीयेत. त्याच्यानंतर आहे फ्लॅटबॅक म्हणून जे अमेरिकेमध्ये अंडी घालतं आणि फ्लॅटबॅक म्हणजे त्याची पाठ सपाट असते म्हणून त्याला फ्लॅटबॅक असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर एक आहे केम्स रिडली. तर केम्स रिडली असं एका पुस्तकात वाचनात आलेलं होतं की एका मच्छीमाराला ते कासव मिळालं आणि त्याचं नाव केम्स होतं आणि त्याच्यामुळे त्या माणसाच्या नावावरनं त्याचं नाव केम्स रिडले असं ठेवलं गेलं. आणि रिडले ही एक कन्सेप्ट आहे. ह्या 7 कासवांमध्ये ह्या 2 प्रजाती एक केम्स रिडले आणि एक ऑलिव्ह रिडले त्यांचा जो नेस्टिंगचा कालावधी असतो म्हणजे साधारण नोव्हेंबरपासून मार्च एप्रिलपर्यंत ही अंडी घालायला आपल्या इकडे येतात. त्यातल्या एक 8-10 दिवसाच्या काळामध्ये हजारोच्या संख्येने अंडी घालायला येतात आणि त्याच्यामुळे त्यांना रिडली ही एक कन्सेप्ट दिलेली आहे की त्या नेस्टिंगच्या पॅटर्नला मास नेस्टिंग किंवा आरीबाडा म्हटलं जातं. सो अशा पद्धतीचं भारतामध्ये ओरिसा राज्यामध्ये असं मास नेस्टिंग होतं. म्हणजे तिथे 8 ते 10 दिवसामध्ये हजारोच्या संख्येने किनाऱ्यावरती मादी कासवं अंडी घालताना दिसतात. म्हणजे आत्ता ह्या सीझनला साधारणपणे 10 लाख माद्यांनी तिथे 15 दिवसात अंडी घातलेली आहेत. पहिल्या फेजला 8 दिवसात 7.25 लाख माद्या आल्या होत्या आणि 2.5 लाख माद्या दुसऱ्या फेजला आल्या होत्या. सो त्याला मास नेस्टिंग असं म्हटलं जातं आणि ते दिसण्यासाठी खूप सुंदर असतं. म्हणजे आमच्यासारख्या माणसांनी असं कधीतरी पाहिलेलं कासव आणि तिथे गेल्यानंतर जिथपर्यंत दिसतात तिथपर्यंत ती कासवं. आणि ह्या कन्सेप्टमुळे त्यांना रिडले ही अशी 2 नावं ह्याच पर्टिक्युलरली 2 कासवांना दिलेली आहेत. ओके. आता हे जे आहे खाऱ्या पाण्यातलं कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव हे कसं ओळखायचं? गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्री कासव ह्याच्यामध्ये दिसण्यात प्रचंड तफावत आहे. म्हणजे मुळात
आकाराला समुद्रातलं कासव हे खूप मोठं असतं. हां. म्हणजे आपल्या इकडे जे प्रजाती येते ऑलिव्ह रिडले, ही आकारालाच तिच्या पाठीचीच लांबी मोजली तर ती 2.5 ते 3 फुटापर्यंत जाते. बरं. आणि वजनाला 50 किलोपर्यंत पूर्ण ग्रोथ झालेलं एक कासव असतं. आणि हेच गोड्या पाण्यातलं कासव बघितलं तर ते 5, 6, 8 किलोपर्यंत वगैरे जाऊ शकतं जर पूर्ण वाढ झालेली असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रंगांवरनं आणि त्यांच्या दिसण्यांवरनं खूप मोठा फरक लक्षात येतो. गोड्या पाण्यातल्या कासवाच्या जवळ कोणीही गेलं तर ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याचे हातपाय आणि डोकं शेपटी कवचाच्या आतमध्ये घेतं. असा बचाव समुद्री कासवाला करता येत नाही, कारण त्याच्या शरीराचाच एक त्वचेचा भाग जाड होतो आणि त्याची पाठ तयार होते. आणि बरं. समुद्रातल्या कासवाला पंख असतात, ज्याच्यामुळे त्याला व्यवस्थित पाण्यात पोहता येतं. समुद्रातल्या करंट्सना किंवा मादी बाहेर आल्यानंतर पुन्हा लाटांना अपोज करून तिला आतमध्ये जायचं असतं. त्याच्यामुळे वल्ह्यासारखे तिचे पंख असतात आणि ते पंख, डोकं तिला कवचाच्या आतमध्ये घेता येत नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि आकारमान आणि वजन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समुद्री कासवाला पंख असतात, त्याच्या पुढच्या 2 पंखांना 1-1 आणि मागच्या पंखांना 1-1 अशी एकूण 4च नखं असतात. बरं. गोड्या पाण्यातल्या कासवाला 16, 20 किंवा 21 नखं अशी मोजली जातात आणि त्यांना 4 पाय असतात. हां. मग आम्ही गंमत म्हणून असं सांगतो की गोड्या पाण्यातल्या कासवामध्ये सुद्धा ऋतिक रोशन असतो का, कारण त्याला 21 नखं असतात. तर म्हणजे काही वेळेला असं होतं की स्थानिकांना जर सांगायचं ना तर त्यांना, कारण गावखेड्यामध्ये बॉलिवूडचा इम्पॅक्ट खूप असतो, लोक त्या गोष्टी लगेच लक्षात ठेवतात की त्यांना कासव हे नॉर्मल आहे. मग त्यांना असं एखादं उदाहरण दिलं की ते लक्षात ठेवतात आणि मग ते स्वतःहून फोन करून सांगतात की आम्हाला एक कासव मिळालं, 21 नखं आहेत त्याला. पण हाच महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी नखं आणि त्याचं जे पाय, त्याला आत घ्यायची जी पद्धत आहे ती समुद्रातल्या कासवांमध्ये नाही आहे. बरं. पण दोघांमधलं खाण्यापिण्याचं साधर्म्य एकच आहे. गोड्या पाण्यातलं कासव हे गोडं पाणी स्वच्छ ठेवतं, खाऱ्या पाण्यातलं कासव हे खारं पाणी स्वच्छ ठेवतं. दोघांचं काम तेच दिलेलं आहे. हे दोघंही स्कॅव्हेंजर्स आहेत, म्हणजे मृत प्राण्यांवरती उपजीविका करून पाणी स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. त्यांचा आकारामध्ये मुळात हा मोठा फरक आहे. आणि त्यात सुद्धा महत्त्वाचं असं आहे की नर आणि मादी कसं ओळखायचं. गोड्या पाण्यातलं कासव, म्हणजे खाऱ्या पाण्यातलं कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये मादी आकाराला मोठी असते. बरं. आणि त्याची शेपटी त्याच्या कवचाच्या बाहेर अगदी थोडीशी चाललेली असते. म्हणजे गोड्या पाण्यातलं जर कासव म्हटलं तर एक 2-3 सेंटीमीटरपर्यंत मादीची शेपटी बाहेर दिसते. आणि खाऱ्या पाण्यातलं जर कासव म्हटलं तर तिची एक 6 सेंटीमीटरपर्यंत त्याची शेपटी मादीची बाहेर दिसते. हाच जर नर असेल तर तो दोघांमध्ये आकाराला मादीपेक्षा लहान, पण त्याची शेपटी मोठी. म्हणजे गोड्या पाण्यातल्या कासवाची 6 इंचापर्यंत शेपटी दिसू शकते. आणि अर्ध्या फुटापेक्षा लांब नराची शेपटी, म्हणजे कधी कधी फुटापर्यंत नराची शेपटी बाहेर दिसते कवचाच्या. त्याच्यावरनं तो नर आहे का मादी हे कळतं. म्हणजे आता आम्ही समुद्री कासव किनाऱ्यावरती ज्यावेळेला अंडी घालायला येतं तेव्हा किनाऱ्यावर गस्त घालतो. आणि किनाऱ्यावरती गस्त घालताना त्यांच्या पायाच्या विशिष्ट खुणा किंवा एक ट्रेल मिळतो, जो ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांसारखा दिसतो. आणि मग त्यावेळेला मध्ये फक्त एक असा पॉइंट दिसतो की तिथे तिची मादीची शेपटी लागलेली असते. आणि जर नर आला असेल तर मध्ये काठीने एखादी रेघ उडावी अशी दिसते, कारण त्याची शेपटी घासलेली असते. तिथे कासव न बघता सुद्धा नर येऊन गेलाय का मादी हे तिथे लक्षात येतं. भरपूर लोकांमध्ये असं हे असतं की गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्रातलं कासव ह्यातला फरकच माहिती नसतो. पण लोकांना एक गैरसमज असा असतो, म्हणजे आता गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करत असल्यामुळे खूप वेळेला असंही झालं की समुद्रातलं कासव घरी पाळता येतं का वगैरे असे लोकांचे प्रश्न होते की त्यांना असं वाटायचं की कासव म्हटल्यानंतर घरी पाळू शकतो. पण बेसिकली घरात जी कासवं लोक पाळतात, म्हणजे कुठल्याही प्राण्याला खरं तर त्याच्या नैसर्गिक अधिवासातून आपल्या घरात आणून ठेवणं हे खरं तर गैरच आहे. गोड्या पाण्यातलं कासव हे घरामध्ये राहतं कारण ते गोड्या पाण्यात राहू शकतंय किंवा काही काळ ते जमिनीवर राहू शकतं म्हणून. समुद्रातलं कासव हे फक्त त्यातली मादी ज्या वेळेला अंडी घालण्यासाठी सक्षम होते तेव्हा किनाऱ्यावरती येते आणि साधारणपणे अजूनपर्यंत आम्ही जे पाहिलं होतं ते 1.5-2 तासापर्यंतचा वेळ ती किनाऱ्यावरती काढू शकते. त्याच्यानंतर ती परत पाण्यात निघून जाते. त्याच्यामुळे घरात पाळताना समुद्रातलं कासव घरात कधीही पाळलं जात नाही आणि पाळूही नाही. म्हणजे कुठलंही कासव घरात खरं तर पाळूच नाही. पण गोड्या पाण्यातली कासव ही घरात पाळली जातात. पण तिथेही लोकांचं असं असतं की त्याला खाणं पिणं किंवा त्याचं डाएट काय हे लोकांना माहितीच नसतं की त्याला काय खायला द्यावं. म्हणजे समुद्रातल्या कासवाचं काम करता करता बऱ्याच जणांनी कासव हा विषय म्हटला की मग आम्हाला फोन करून विचारायचे की आमच्या घरी एक कासव आहे, आम्ही लहान असताना त्याला आणलंय, आता ते मोठं झालंय पण ते गेले 4 दिवस काही खात नाहीये. मग तिथे असं लक्षात यायला लागलं की त्याला जे काही खायला देतात ते मूळ त्याचं डाएटच नसतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे माणसाला सुद्धा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराची वाढ तर होते, तशी त्यांच्याही शरीराची वाढ होते. पण ही कासवं काही कालावधीनंतर मरतात कारण त्याचं डाएट बरोबर नसतं. मग तिथे ती कासवं पाण्यात सोडल्यानंतर पाण्याच्या खाली जात नाहीत, ती पाण्यावरच तरंगतात कारण त्याच्यात गॅस होतो.
काही वेळेला त्यांना डायजेशनचा इश्यू झाला, म्हणजे अपचन झालं, तर त्यांचे डोळे मिटायला लागतात आणि डोळ्याजवळ पांढऱ्या रंगाचं असं बुरशीसारखं काहीतरी यायला सुरुवात होते आणि ते 5-5, 6-6 दिवस खात नाहीत वगैरे, हाही प्रकार होतो. सो अशामुळे खरं तर घरामध्ये ही कासवं कधीच पाळू नयेत, कारण त्याचं खाणं हे पूर्ण वेगळं आहे, जे आपण कधी घरामध्ये त्याला देतच नाही. हो. असं कधी तुमच्या माहितीत घडलंय का की घरात कासव पाळलंय पण माहीत नाहीये, अवेअरनेस नाहीये किंवा माहितीच नाहीये आणि ते समुद्रात नेऊन सोडलंय? खूप आधीची गोष्ट आहे. म्हणजे वेळास ह्या गावामध्ये कासव महोत्सव होतो आणि तिथे लोकं कासवाची पिल्लं बघण्यासाठी म्हणून येतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एक चित्रफित आणि माहितीचं सेशन होतं तिथे. तर ते बघायला एक कुटुंब आलं होतं. त्यांना हे आम्ही जेव्हा सांगितलं की घरात हे कासव पाळू नये, का पाळू नये वगैरे असं सगळं, तर त्यांना असं झालं की नाही, आपण कुठेतरी चुकतोय. पुढच्या वर्षी ते आले आणि त्यांनी त्यांच्या घरातलं कासव, म्हणजे एक बाजूला आम्ही कासवाची पिल्लं सोडली होती, समुद्री कासवाची, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी तो प्रयत्न केला होता की त्यांच्याकडे असलेलं पाळलेलं कासव ते पाण्यात सोडत होते. 3 वेळेला पाण्यात जाऊन परत ते कासव बाहेर आलं. ते परत त्याला उचलून पाण्यात सोडत होते. असं त्यांनी 3दा केलं, पण त्यांना हे कळतच नव्हतं. आणि जेव्हा मी मोकळा झालो तेव्हा ते माझ्याकडे घेऊन आले. अगदी छोटं होतं, त्यांनी असं रुमालावरती ठेवून ते असं घेऊन आले होते. पण तेवढ्या फक्त 3 वेळांमध्ये त्याच्या पाठीची सालं निघायला लागली होती. म्हणजे गोड्या पाण्यातलं कासव समुद्रातल्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात जिथे क्षार असतात तिथे राहू शकत नाही, हे तिथेच स्पष्ट झालेलं होतं. पण त्यांना असं वाटलं की कासव आहे तर त्याला कुठेही सोडलं जातं. मग तिथे आमच्या लक्षात आलं की अजूनपर्यंत आम्ही माहिती देताना समुद्री कासवाची देतोय, गोड्या पाण्यातल्या कासवाची सुद्धा माहिती लोकांना नाही आहे, तर ती द्यायला हवी. की ते राहतं कुठे, त्याचा अधिवास कुठे आहे. तर ते तलाव, नदी, विहिरी ह्या भागांमध्ये ती आढळतात, पण विहिरींमध्ये सुद्धा ती एखाद्या मोठ्या झऱ्यात नाही येतात आणि तशीच परत निघून जातात किंवा काठ नसलेल्या विहिरीमध्ये जातात. विहीर पूर्ण पावसाळ्यात भरली की तिथनं ती परत बाहेर निघून जातात. मग तिथे त्या लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही हे जे पाळलेलं कासव आहे, त्यांच्याकडे त्यावेळेला होतं ते रेड इयर्ड स्लायडर जातीचं कासव होतं. ते लहान पिल्लू होतं आणि त्याच्यामुळे ते सारखं परत येतंय. ते तुम्हाला सुचवतंय की हे माझं घर नाहीये, पण ते माणसाला लक्षात येत नाहीये की बाबा, म्हणजे त्यांच्यामध्ये एक भावना अशी होती की आम्ही चुकीचं केलंय की त्याला घरात पाळलंय, म्हणून ते त्याला सोडत होते. पण नक्की कुठे सोडायचं हेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. आणि मग तिथे त्यांना सांगण्यात आलं की गावात धरण आहे, धरणाजवळचा जो भाग आहे तिथे पाणी आहे, अशा भागांमध्ये ही कासवं राहू शकतील. तर त्याच्यामुळे मग त्या लोकांनी तिथे गोड्या पाण्याजवळ मग त्याला रिलीज केलं. मग खाऱ्या पाण्यातली कासवं गोड्या पाण्यात राहू शकतात का नाही राहू शकत? नाही, म्हणजे साधारण आता जसं वनविभागाकडनं गेल्या काही वर्षांमध्ये जे सॅटेलाईट ट्रान्समिटर वगैरे बसवण्याचे प्रयोग झालेत किंवा काही वेळेला आपल्याला जखमी कासवं सापडतात, तर खारं पाणी काही वेळेला उपलब्ध होत नसेल त्या भागामध्ये, तर साधारण एक 24 तासापर्यंत गोड्या पाण्यामध्ये ते कासव राहू शकतं. पण त्याच्यानंतर ते तिथे राहू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही एखादं जखमी कासव सुद्धा एखाद्या उपचार केंद्रामध्ये, म्हणजे आपल्याकडे डहाणूला तसं एक उपचार केंद्र आहे किंवा ऐरोलीमध्ये एक आहे ठाण्याजवळ, तिथे ज्यावेळेला त्याला आम्ही शिफ्ट करत असतो, तर त्यावेळेला एका मोठ्या टॉवेलवरती त्याला ठेवायचं, जेणेकरून त्याला गाडीची व्हायब्रेशन्स किंवा ह्याचा त्रास होऊ नये. आणि त्याच्यावरती एक टॉवेल टाकून खारं पाणी बरोबर घेऊन बादल्यांमध्ये थोड्या थोड्या वेळाने ते त्याच्यावरती शिंपडत राहायचं. कारण समुद्रातलं कासव जितकं लवकर ड्राय होईल तितकं अशक्तपणा त्याच्यामध्ये जास्त येतो. त्याच्यामुळे त्याचे डोळे हे जेव्हा त्याला पाणी लागत नाही ते हळूहळू आत जायला सुरुवात होते. मग त्याच्यामुळे त्याचा चेहरा, त्याचं डोकं, त्याचे पंख हे ओलसर ठेवावेत म्हणून मग ते टॉवेल ठेवलेले असतात, ज्याच्यावरती ते पाण्यात ओले करायचे आणि प्रत्येक वेळेला त्याच्यावरती ठेवायचे, ज्याच्यामुळे त्याला ट्रान्सपोर्ट करताना त्याला कुठलीही इजा होणार नाही. मग ही कासवं जी आहेत, समुद्री कासवं, ती पाण्याच्या बाहेर किती काळ राहू शकतात? समुद्रातली कासवं, म्हणजे ह्याच्यात सुद्धा असं आहे की जन्म झाल्यानंतर जी पिल्लं पाण्यात जातात, तर असं म्हटलं जातं की त्यातला नर परत कधीही समुद्र किनाऱ्यावरती येत नाही. म्हणजे मी माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये फक्त 2 नरांना किनाऱ्यावरती पाहिलंय. म्हणजे स्थानिक लोकांबद्दल सांगायचं तर स्थानिक लोकांनी त्याला नाव स्थानिक भाषेमध्ये लोळ्या असं दिलंय. का तर तो वाळूत येऊन लोळतो. म्हणजे मादी कासव किनाऱ्यावर बाहेर पडतं, भरती रेषेच्या पलीकडे जाऊन वाळूत खड्डा करतं आणि त्याच्यामध्ये अंडी घालतं आणि तो खड्डा परत वाळूने भरून ती पाण्यात निघून जाते. ह्या सगळ्या प्रोसेसला तिला 1.5-2 तास जातात. पण आत्ता गेल्या वर्षी मेटल टॅगिंगचा जो प्रकल्प आम्ही राबवला, त्याच्यामध्ये आम्हाला 2 कासवांच्या इतक्या विचित्र प्रकारच्या हालचाली आणि हे दिसलंय की जसं त्यांना तो किनारा पूर्ण पाठ आहे आणि ते कासव बाहेर आल्यानंतर, म्हणजे रात्री 11 वाजता ते बाहेर आलंय किनाऱ्यावर आणि पहाटे 4 वाजता ते परत गेलं आणि तिच्या पाठीवरच्या खुणा आम्ही लक्षात ठेवलेल्या होत्या. तर त्या कासवाला जोपर्यंत ते अंडी घालत नाही तोपर्यंत आपण त्याला मेटल टॅग लावत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही त्याला टॅग केलं नव्हतं, कारण ते जागाच शोधत होतं. पहिल्या दिवशी सुद्धा तेच, दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच आणि तिसऱ्या दिवशी तेच केलं त्यांनी. पण
तिथे असं लक्षात आलं की ते रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत किनाऱ्यावर थांबलं होतं आणि माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये एवढा वेळ किनाऱ्यावरती राहिलेलं मी हे पहिलं कासव पाहिलं होतं. एक कासव तर असं होतं की आम्ही गुहागरच्या किनाऱ्यावरती होतो. आम्ही मेटल टॅग करण्यासाठी पेट्रोलिंगची जी आमची टीम होती ती फिरत होती. आम्हाला एक ट्रॅक पाण्यातनं बाहेर आलेला दिसला, पण तो परत पाण्याकडे गेलेलाच दिसला नाही. त्याच्यामुळे आमची शोधाशोध झाली की एक कासव बाहेर आलंय, ते गेलंय कुठे. असं होतं की किनाऱ्याला जवळच सुरूची लागवड आहे. सुरूची लागवड संपल्यानंतर तिथे गावातला एक छोटासा रस्ता आहे आणि मग लोकांची बाग सुरू होते. तर ते कासव आम्हाला ट्रॅक दिसला नाही म्हणून आम्ही कुतूहलापोटी त्या सुरूच्या बनामध्ये जाऊन शोधाशोध केली वगैरे आणि मग मेन रस्त्यापर्यंत गेलो. तिथे लक्षात आलं की समोरच्या एका बागेतनं ते कासव परत बाहेर आलं. म्हणजे ते अख्खा एरिया क्रॉस करून पलीकडेपर्यंत गेलं होतं आणि ते परत तिथनं येत होतं. सो अशा वेळेला सुद्धा त्यांना ती जागा माहिती नसेल तर तिथे तिचा बराच वेळ तिथे त्या ह्याच्यात जातो. आणि ते जे कासव आम्हाला मिळालं तिथे मी म्हटलं तसं की त्याचे डोळे थोडे आत जायला सुरुवात झाली होती आणि त्याची मुवमेंट थोडी स्लो झाली होती, कारण त्यांनी खूप जास्त प्रवास केला होता आणि अशा ठिकाणी प्रवास केला होता जी त्याची प्रवासाची जागाच नाहीये. कारण हे वाळूत स्वतःला सरपटत पुढे जाऊ शकतात. जिथे तो थोडा हार्ड सरफेसवर आला किंवा रस्त्यावरती आला तिथे त्याला पुढे स्वतःला सरकणं आणि मग पोटाखालच्या भागाला त्याच्या इजा होऊ शकते अशा वेळेला. त्याच्यामुळे त्याची प्रचंड ताकद त्यांनी घालवली होती तिथे. मग आम्ही त्याला उचलून परत वाळूपर्यंत आणून ठेवलं आणि मग ते पाण्यात निघून गेलं, पण त्यांनी तिथे अंडी घातलेली नव्हती. हा एक विचित्र प्रकार आम्हाला गुहागरच्या यावेळेला पाहायला मिळाला की काही जास्त काळासाठी कासवं किनाऱ्यावरती थांबली आहेत किंवा रस्ता क्रॉस करूनच अगदी पलीकडे गेली. म्हणजे एक तर गुहागरला एक स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीपर्यंत गेलं होतं. मग तिथनं परत उचलून आम्हाला त्याला किनाऱ्यावर आणायला लागलं. सो हे जे प्रकार आहेत ना, हे आपल्या पट्ट्यात आजपर्यंत आम्ही फील्डवर कधी पाहिलेले नव्हते. जनरली यायचं किनाऱ्यावरती, अंडी घालायची आणि निघून जायचं. पण नर कासव किनाऱ्यावरती आलं की तो मादीसारखा खड्डा करतं, पण तो खड्डा भरत नाही कधी. आणि तो एका वेळेला 5-5, 6-6 खड्डे करतो आणि एकही भरत नाही. आणि तो वाळूत लोळायला येतो, त्याच्या अंगातली मस्ती जिरवायला, म्हणून स्थानिकांनी त्याला लोळ्या नाव ठेवलंय. मग ह्या कासवांचं लाईफस्टाईल काय आहे, ते कशा प्रकारे जगतात? जन्म घेण्यासाठी ह्या कासवांना जमीन लागते, पण एकदा ती पाण्यात गेली की त्यांचा सगळा पुढचा प्रवास हा पाण्यामध्ये असतो. आणि त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळे महासागर फिरतात. त्याच्यानंतर पाण्याच्या खालपर्यंत जाणं. पण फक्त त्याच्यामध्ये विशेष एक आहे की लोकांमध्ये एक समज असाही आहे की समुद्रातलं कासव आहे तर ते माशांप्रमाणेच पाण्यातच ऑक्सिजन घेत असेल, पण समुद्रातल्या कासवाला सुद्धा माणसासारखा हवेत श्वास घ्यायला लागतो. त्याच्यामुळे ते ठराविक काळानंतर पाण्याच्या सरफेसला येतं, डोकं बाहेर काढून श्वास घेऊन परत डाईव्ह करतं खाली. सो असंही आमच्या वाचनामध्ये आलेलं आहे की काही कासव अशी आहेत की 10-15 मिनिटांनंतर श्वास घेण्यासाठी सरफेसला येतात आणि परत जातात, जेव्हा ती किनाऱ्याच्या जवळ असतात. जे आम्ही वेळासच्या रॉक पॅचला सुद्धा अनुभवलेलं आहे. जेव्हा त्यांना रॉक पॅचला लागलेले किंवा खडकाळ भागाला लागलेलं शेवाळं वगैरे खायचं असेल त्यावेळेला ते श्वास घेऊन खाली जातात, डाईव्ह करतात, परत थोड्या वेळानंतर वरती येतात. काही कासवांच्या बाबतीत असं ऐकलेलं आहे की ते 2.5 ते 3 तासासाठी श्वास दाबून धरून ठेवू शकतात. आणि जर ह्या कासवांना झोपायचं असेल तर ते दीर्घ श्वास घेऊन 6 ते 7 तासासाठी पाण्याखाली राहू शकतात आणि त्याच्यानंतर मग वरती यायचं, श्वास घ्यायचा आणि जायचं. पण त्याच वेळेला जेव्हा ते असं बऱ्याच काळासाठी राहतात आणि एखादं ट्रॉलर नेट वगैरे असेल ज्याच्यामध्ये ते कासव अडकतं आणि परत त्याला सरफेसपर्यंत येता येत नाही, त्याच्यामुळे गुदमरून बऱ्याचदा मग ही कासवं मरतात त्याच्यात. आणि हे झालं समुद्री कासवांचं. आणि गोड्या पाण्यातल्या कासवांचं कसं असतं लाईफस्टाईल? गोड्या पाण्यातली कासवं ही तशी मायग्रेशन करतात. म्हणजे जसं समुद्रातलं कासव वेगवेगळे महासागर फिरतं, गोड्या पाण्यातलं कासव एका तलावातून दुसऱ्या तलावात, एका धरणातून दुसऱ्या धरणात, एका भागातून दुसऱ्या भागात. आणि बऱ्याचदा लोकांना रस्त्यावरती ट्रॅव्हल करत असताना रस्त्यात चालणारं कासव मिळतं. ॲक्च्युली तो त्यांचा मायग्रेशन टाईम असतो. ते एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात आणि लोकांना ती कासवं दिसतात आणि लोक मग त्याला घरी घेऊन येतात. पण हे आसपासचे त्यांचे जे भाग असतात जे त्यांना माहिती असतात त्या भागांमध्ये ही कासवं फिरताना आढळतात बऱ्याचदा. आणि काय खातात काय मोस्टली ही सगळी कासवं? गोड्या पाण्यातलं कासव जे आहे हे गोड्या पाण्यातले मेलेले मासे, काही वेळेला शिकार करूनही मासे खातात. गोड्या पाण्यातलं शेवाळं, गोड्या पाण्यातलं गवत खातात आणि त्याच्यावरती उपजीविका करतात. समुद्रातली कासवं ही लहान म्हणजे पिल्लू अवस्थेत असताना समुद्री शेवाळ्यावरती जगतात आणि त्याच्यामध्ये ग्रीन सी टर्टल आहे प्रामुख्याने, ते शेवटपर्यंत समुद्रातलं गवत आणि शेवाळं खातं. आता ह्याच्यात असं आहे की कमी अधिक प्रमाणामध्ये बाकीची कासवं ही जेलीफिश खातात. त्यांचं म्हणजे त्याच्यात लेदरबॅकचं आवडतं खाणं हे जेलीफिश आहे, तो त्यांच्यावरती उपजीविका करतो. आणि त्याच्यात मग कोरल्स असतील, श्रिम्स असतील किंवा मेलेले मासे समुद्रातले, मेलेले जलचर जीव ह्यांना खाऊन हे पाणी स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. त्याच्यामुळे दोन्ही कासवांचं काम निसर्गाने त्यांना जे दिलेलं आहे ते पाणी स्वच्छ ठेवण्याचं आहे. एकाने ते गोड्या पाण्यात करायचंय, दुसऱ्याने खाऱ्या पाण्यात करायचंय.
आपण एक गोष्ट ऐकत आलोय लहानपणापासून, ससा आणि कासवाची. तर ही कासवं खरंच पाण्यातही असताना एवढीच स्लो असतात का? नाही, म्हणजे आपण ससा आणि कासवाची जी गोष्ट ऐकलेली आहे, ही गोष्ट गोड्या पाण्यातल्या कासवाची आहे, बरं. की ज्याच्यामध्ये शांतपणे, एकसंथपणे चालल्यामुळे ते कासव शर्यत जिंकतं, हम्म, असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. हम्म, तर तसं वाळूवरती आलेलं कासव हे वाळूवर जेव्हा त्याच्या शरीराचं वजन पूर्ण पडतं, ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचा स्पीड हा खूप कमी होतो, कारण त्याला पंख असतात, हम्म, जे पाण्यात पोहायला त्याला उपयोगी पडतात. ते वाळूवरती सरपटण्यासाठी थोडंसं त्याला त्रासदायक किंवा आपण म्हणू त्याला क्लेश होतो त्याच्याने, की त्याच्यामध्ये सुद्धा मग पॅटर्न पाहिलेत, की ऑलिव्ह रिडले हे सगळ्यात छोटं प्रजातीचं कासव आहे, जे हम्म. चालताना पहिल्यांदा एक पुढचा पंख लावतं, मग दुसरा पंख. त्याच्यामुळे त्यांचे ट्रॅक सुद्धा असं एक पुढे एक वाळूमध्ये मिळतं. हम्म, ग्रीन सी टर्टल लेदर बॅग ही वजनाला 200-250 किंवा लेदर बॅग 500 किलोपर्यंत वजनाला जातं. ती कासवं त्यांचे पुढचे दोन्ही पंख एकाच वेळेला लावतात. त्याच्यामुळे तो पॅटर्न वाळूत सेम लाईनमध्ये मिळतो. त्याच्यामुळे कासव नाही दिसलं तरी त्याच्या ट्रॅकवरनं सुद्धा अंदाज लावता येतो, की कुठल्या जातीचं कासव येऊन गेलं असेल. त्याच्यामुळे आपण कासवं येतात त्यावेळेला त्यांच्या ट्रॅकची लांबी सुद्धा घेतो, की किती लांब, साधारण 2-2.25 फुटापर्यंत ऑलिव्ह रिडलेची आपल्याला मिळालेली आहे अजूनपर्यंत. तो त्याच्यावरनंही ते ओळखता येतं. पण वाळूत असताना ही कासवं हळू असतात. एकदा ती पाण्यात गेली की ही अतिशय उत्तम पोहणारी असतात. हम्म, म्हणजे ती आपण म्हणतो ना, की एखादा प्राणी घात लावून शिकार करतो, हम्म. तर तसं ते पाण्यात असताना त्यांचं येणारं शिकार येईपर्यंत संथ असतात आणि जसं जवळ येईल तसं पटकन त्यांची मान लांब करून डोक्याने त्याला पकडतात आणि खाऊन घेतात. गोड्या पाण्यातल्या कासवाचं सुद्धा असंच आहे, की ते वाट बघत राहतं, की शिकार तो मासा माझ्या जवळ येईपर्यंत. तो आल्यानंतर आपली पापणी लवेपर्यंत पटकन जाऊन ते त्याला पकडतात. सो खाण्याच्या बाबतीत तसे हे हुशार आहेत. हम्म. आणि प्रवास त्यांचा पाण्यातला खूप जलद असतो. ते जमिनीवर तसे हळू असतात. पाण्यामध्ये एकदा कासव गेलं तर त्याला पकडणंही परत कठीण असतं. म्हणजे काही व्हिडिओसुद्धा आपल्याला बघता येतील, की एखादा शार्क एखाद्या समुद्री कासवाला चेस करतं. कारण शार्क हा सुद्धा त्यांच्या आयुष्याला असलेला एक धोका आहे. शार्क बऱ्याचदा कासवांना मारून खातात. बरं. तर त्याच्यामुळे काही कासवं इतकी हुशार असतात, की बरोबर त्याला पाठच दाखवतात. हम्म. कारण पाठ पटकन त्याला चावता येत नाही. पण काही शार्क इतके हुशार आहेत, की ते पाठीला सुद्धा बाईट करतात. आम्हाला असंही एक कासव सॅटेलाईट ट्रान्समिटर लावताना मिळालेलं आहे, की ज्याच्या पाठीला असा अर्धचंद्राकृती कट झालेला होता आणि तो शार्क बाईट होता. त्याला आधीच, पण खाऱ्या पाण्यात असल्यामुळे त्याला कुठलेही किडे पडत नाहीत. हा. त्याच्यामुळे ती त्याची जखम हील होते तिथेच आणि ते राहू शकतं तिथे. आणि त्याचे चारही पाय पंख असल्यामुळे ते व्यवस्थित पोहत होतं. फक्त असं आहे, की मग अशा वेळेला शास्त्रज्ञांचं म्हणणं असतं, की हे लांब प्रवास करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या कासवाला आम्ही फक्त मेटल टॅग लावले होते. त्याला सॅटेलाईट ट्रान्समिटर लावलेला नव्हता. पण एकदा पाण्यात सोडलं, की ही कासवं पटकन, आणि त्याला पाण्यात सोडल्यानंतर एक माणूस त्याला उचलू पण नाही शकत. म्हणजे ऑलिव्ह रिडलेसारख्या कासवाला आम्ही एकटं असं अंगावरती घेऊन त्याला टॅगिंगच्या वेळेला जिथे सापडले अंडी घालून झाल्यानंतर उचलून कस्टडीमध्ये घेऊन येत होतो. पण जर ते पाण्यात असेल तर ते 2 माणसांना सुद्धा उचलता येत नाही. इतकं ते जलद जातं आणि त्याचं वजन पूर्ण सोडून देतं ते पाण्यामध्ये. त्याच्यामुळे ते उचलणंही अशक्य होतं आपल्याला. मग एका कासवाचं किती आयुष्य असतं, किती वर्ष जगतं ते? बऱ्याच लोकांमध्ये ना हा एक गैरसमज आहे, की समुद्रातलं कासव आहे, आकाराला मोठं आहे, वजन जास्त आहे, तर ते खूप 200-250 वर्ष जगतं. म्हणजे आम्हाला खूप लोकांनी सांगितलं, की मग समुद्रातलं कासव हे 200-250 वर्ष जगतं ना? तर तसं नाही आहे मुळात. गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्रातलं कासव यांचा ॲव्हरेज लाईफ स्पॅन जो आहे हा 80 ते 100 वर्षाचा आहे. पण सिंगापूरमध्ये वगैरे जी गवतावरती कासवं राहतात, ती कासवं ज्याचे पाय हत्तीसारखे गोल असतात आणि त्याची पाठ डोम शेपची असते, ही 250-300 वर्षापर्यंत जगतात. पण गोड्या पाण्यातलं आणि समुद्रातलं कासव हे साधारणपणे 80 ते 100 वर्ष जगतं. या कासवांचं प्रजनन कसं होतं? हां, म्हणजे समुद्रातली कासवं ही थंडीच्या काळामध्ये अंडी घालण्यासाठी येतात. म्हणजे खूप आधीचं म्हटलं तर जुनी जाणती लोकं जी गावातली आहेत ती सांगायचे, की गणपती विसर्जनाच्या वेळेपासून समुद्रातली कासवं अंडी घालायला यायचे. आणि आत्ता आम्ही जे काही गेल्या 23 वर्षात काम करतोय त्याच्यामध्ये आणि जगातल्या सगळ्या अभ्यासांमध्ये नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा अंडी घालायचा काळ आहे. त्यावेळेला रात्री किंवा पहाटे, ज्या वेळेला किनाऱ्यावर कोणीही नसतं, अशा वेळेला ही कासवं अंडी घालायला येतात. कारण ह्या कासवांमध्ये पालकत्व नाही आहे. एकदा अंडी घालून झाली की त्या अंड्यांमधनं पिल्लं जन्माला येत आहेत का, ती अंडी कोणी खातंय का, हे बघायला ती कासवं परत येत नाहीत. त्याच्यामुळे किनाऱ्यावर कोणीही नसताना ही कासवं बाहेर येतात आणि त्यावेळेला ती अंडी घालून जातात. तर ते प्रामुख्याने बघण्यात आलेलं आहे, की नोव्हेंबर ते मार्च जो होता तो गेली 3 वर्ष साधारणपणे डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत नेस्टिंग पिरियड झालाय. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय, की वातावरणीय बदलाचा कुठेतरी परिणाम त्यांच्या अंडी घालण्याच्या काळावरती सुद्धा होताना दिसतोय. म्हणजे 1 वर्ष तर आम्हाला
4 जूनला एक घरटं सापडलं होतं. आम्हाला माहिती होतं की त्यातनं एकही पिल्लू येणार नाही, कारण जे तापमान त्याच्या उबवणीला लागतं ते मिळणारच नव्हतं, कारण पावसाळा सुरू झाला होता. पण हा थोडासा एक वेगळा बिहेवियर म्हणा किंवा त्यांच्या वर्तवणुकीतला फरक आम्हाला जाणवतोय किनाऱ्यावरती, की नोव्हेंबर ते मार्च अनेक वर्ष बघितलेला जो अंडी घालण्याचा काळ होता तो सोडून आता नोव्हेंबर तर रिकामेच जात आहेत. डिसेंबरपासून सुरुवात होते, त्याच्यात सुद्धा 15-20 डिसेंबरपासून सुरुवात होते, ती मार्च एप्रिलपर्यंत, कधी कधी एप्रिल अखेरपर्यंत किंवा मेच्या 1-2 तारखेपर्यंत सुद्धा नेस्ट मिळतात. बर, मग एखादी जी मादी असते ती साधारण किती अंडी घालते? एकदा म्हणजे आता असं आहे की तिचे मागचे पंख जेवढे मोठे तेवढा तिचा खड्डाही खोल जातो. मग त्याच्यामध्ये एक मादी किनाऱ्यावर आल्यानंतर भरती रेषेच्या पलीकडे जाऊन एक खड्डा तयार करते, तो मॅक्सिमम 1.5 फुटापर्यंतचा असतो आणि त्याच्यात एका वेळेला ती 80 ते 150 पर्यंत अंडी घालते. म्हणजे मी ज्यांच्याकडे हे फील्डचं काम शिकलो ते मला सांगतात की ते लहान असताना त्यांनी एका कासवाची 250 अंडी काढलेली आहेत. मी माझ्या कामाच्या अनुभवामध्ये 186 अंडी एका मादीची गुहागरमध्ये काढलेली आहेत. पण तिथपर्यंतचा आकडा परत आम्हाला काही दिसलेला नाही. म्हणजे वातावरणीय बदलाचा कुठेतरी परिणाम त्यांच्या अंडी घालण्याच्या क्षमतेवरती होतोय असं आपण म्हणू शकतो. पण 80 ते 150 हा एक ॲव्हरेज आकडा आहे. आणि त्याच्यातही असं आहे की एका सीझनला एक कासव एकदा, दोनदा किंवा 3 वेळेला अंडी देतं. म्हणजे समजा एका कासवाने अंडी दिली तर 25 ते 30 दिवसानंतर ती अंडी द्यायला परत येते. त्याच्यानंतर पुन्हा 25-30 दिवसानंतर ती अंडी द्यायला येते. आणि साधारण अंडी उबून त्यातनं पिल्लं बाहेर पडण्यासाठी 45 ते 55 दिवसांचा ॲव्हरेजचा काळ जातो. आता त्याच्यात एक गमतीचा भाग सांगायचा तर स्थानिक लोकांकडनं आम्हाला बऱ्याच गमती वगैरे अशा कळायच्या. तर त्याच्यात लोकांना विचारल्यानंतर म्हणजे त्यावेळेला असं होतं की आम्हालाही कासवाची माहिती नव्हती, आम्ही लोकांशी बोलायचो, तेव्हा इंटरनेट वगैरे काही नव्हतं. तर लोकांना विचारायचो की कासवाची पिल्लं पाण्याकडे कशी जातात परत, किंवा कासव आल्यानंतर किनाऱ्यावरती ते काय करतं. लोक आम्हाला सांगायचे की मादीनी अंडी घालायला सुरुवात केली की ती बेशुद्ध होते, आणि हे खरं आहे की ती ट्रान्समध्ये जाते. शेवटचं अंड, पहिलं अंड पडल्यापासून शेवटच्या अंड्यापर्यंत ती ट्रान्समध्ये असते. तेवढ्या याच्यामध्ये तिला तिच्या जवळपास कोणी आहे काय ह्याची जाणीव तिला होत नाही अजिबात. म्हणजे प्रसूतीच्या कळा तिला जास्त सोसाव्या लागून नाहीत, कदाचित निसर्गाने तसं तिला केलेलं आहे. पण त्यावेळेला तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. तर लोक आम्हाला सांगायचे की ती कासव रडते का, तर आयुष्यात मी माझ्या पिल्लांना कधीही भेटणार नाही, म्हणजे मला माझी मुलं कधीच दिसणार नाहीत, त्याचं दुःख म्हणून ती तिच्या डोळ्यातनं अश्रू काढते. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की अंडी घालत असताना तिच्या शरीरातले अतिरिक्त क्षार तिच्या डोळ्यावाटे बाहेर पडतात. त्याच्यामुळे लोकांकडनं आलेली प्रत्येक माहिती आमच्यासाठी गरजेची होती की त्याच्यावरती मग अभ्यास करत करत हे का होतं, डोळ्यातनं पाणी येतं म्हणजे नक्की काय येतं. कारण ते पाणी सुद्धा असं एखादा चिकट स्त्राव असतो ना, तर तो असा पटकन पाण्यासारखा पडत नाही खाली, तो तिथेच असा ओघळून राहतो. मग ते लक्षात आलं की हे अतिरिक्त क्षार त्यावेळेला तिच्या शरीरातले बाहेर पडत असतात. पण लोकांनी समीकरण असं केलं की ती पिल्लांना भेटणार नाही म्हणून मग ती रडते. किंवा लोकांनी आम्हाला असं सांगितलं की कासवाची पिल्लं पाण्याकडेच कशी जातात, तर मादी बाहेर येते आणि शिटी वाजवते आणि मग पिल्लांना कळतं की आपलं घर कुठं आहे, की आई आली आपल्याला बोलवते आणि आपल्याला जायचंय. त्याचं गणित मांडल्यानंतर कळलं की एका सीझनला एक मादी 2 किंवा 3 वेळेला जर अंडी देते तर पहिल्या वेळेला तिने जी अंडी दिली, दुसऱ्या वेळेला ती अंडी देते आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा ती अंडी द्यायला येते त्यावेळेला साधारण 2 महिन्याचा काळ उलटतोय आणि त्यावेळेला पहिल्या अंड्यांमधनं पिल्लं बाहेर येतात. म्हणजे ती तिसऱ्या वेळेला अंडी घालायला येत असेल, मे बी ती दुसरी कुठली मादी असू शकते, आणि ही पिल्लं पाण्याकडे जात आहेत. सो तो काळ लक्षात आला की साधारण तिसरा क्लच असेल, त्याला क्लच म्हणतात, की एक क्लच झाला, दुसरा क्लच, तिसऱ्या क्लचच्या वेळेला ती बाहेर आली आणि पहिल्या क्लचच्या वेळची अंडी उबून त्यातनं पिल्लं पाण्याकडे चालली आहेत. लोकांनी ते गणित बांधलं की आई बोलवते मुलांना आणि मुलं पाण्याकडे जातात. बरं, पक्ष्यांमध्ये आपण बघतो की फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी मेल एका विशिष्ट प्रकारचा एक डान्स करतो किंवा काहीतरी करतो, तर तसं ह्या कासवांमध्ये पण होतं का? तसं अजून ऐकण्यात पण आलेलं नाहीये. पण तो जो त्यांचा मीटिंगचा काळ असतो त्या काळामध्ये हे सगळे एका ठिकाणी येतात समुद्रामध्ये, आणि तिथे त्यांचं मीटिंगचा एक प्रकार असा असतो की 1:4 हा एक रेशिओ मानला जातो की एक मादी आणि तिच्या मागे 4 नर असतात. आणि ह्याच्यात मीटिंग करताना तिथे खरं तर नर आपल्या नखांचा वापर करतो. तो मादी कासवाच्या पाठीवरती ते नख अडकवतो आणि मग तिथे त्याचं मीटिंग होतं. पण त्याच्यात सुद्धा जो नर सक्षम असतो अशा नराबरोबरच मादी मीटिंग करते की ज्याच्यामुळे तिला पुढे ते क्लच करता येतात. म्हणजे ती सीझनला 2 किंवा 3 वेळेला अंडी घालू शकते. कारण याच्यामध्ये प्रकार असा आहे की काही माद्या सीझनमध्ये 2 किंवा 3 वेळेला अंडी घालतात, काही माद्या वर्षातनं एकदाच अंडी घालतात. सो हा सुद्धा त्यांच्यामध्ये प्रकार आहे. पण त्यावेळेला मादी कासव ज्या वेळेला नराला पाठीवरती घेते मीटिंगच्या वेळेला,
तेव्हा जेव्हा ते श्वास घेण्यासाठी येतात तेव्हा काही मच्छीमारांना ते दिसतात की ती पेअर दिसते त्यांना की एकावर एक कासवं आहेत. आणि तिथे मग बऱ्याचदा असं असतं की उरलेल्या 3 नरांमध्ये ती एक फाईट असते. त्या मेट गेलेल्या नराला ते बाजूला काढायचा प्रयत्न करतात. आणि येणाऱ्या मादीला आम्हाला मग पाठीवरती खुणा मिळतात. तिच्या इथे पाठीवरती त्या नखांनी स्क्रॅच दिसतात की त्यावेळेला मेटिंगच्या वेळेला तिला काही नरांनी त्या नराला त्रास दिलाय आणि त्याचा त्रास तिला झालाय हे त्याच्यात लक्षात येतं. म्हणजे ही जी कासवं आहेत ही एकटीच फिरतात पूर्ण त्यांचं आयुष्यभर. म्हणजे जन्माला आलेलं पिल्लू म्हणजे हां. एका वेळेला काही वेळेला खड्ड्यातनं एखादं पिल्लू बाहेर येतं, काही वेळेला 40-50 पिल्लं बाहेर येतात. ही जाताना पाण्यात एकत्र जातील. हां. पाण्यात गेल्यानंतर पुढे ह्यांचा एकमेकांशी काहीच संपर्क येत नाही बरं. किंवा मीटिंग झाल्यानंतर सुद्धा पुढच्या मीटिंगपर्यंत हे नर मादी एकमेकांना कधी भेटत नाहीत. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की हे कासवं ही सगळी एकटी प्रवास करणारी आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही गमतीचा भाग म्हणून म्हणतो की सोलो ट्रॅव्हलर हा जो कन्सेप्ट आहे तो कदाचित ह्या कासवांमुळेच आलेला असेल की एकट्याने आयुष्य जगतात. ही जे कासवांच्या ज्या प्रजाती आहेत तर ह्यांच्याच प्रमाणे ते जे अंडी देतात त्यातही काही फरक आहे का? नाही, म्हणजे आता ह्याच्यात थोडासा काळाचा फरक येतो हां. की आपल्या इकडे जी कासवं अंडी घालायला येत आहेत ही नोव्हेंबरपासून मार्च किंवा आता आपण म्हटलं तसं की डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत येतात. लेदरबॅक जातीचं जे कासव आहे हे साधारणपणे हा काळ उलटून गेला म्हणजे पावसाळा जेव्हा आपल्या इकडे सुरू होतो त्यावेळेला अंदमान निकोबार वगैरे ह्या पट्ट्यांमध्ये ती अंडी घालायला येतात. पण बाकीच्या प्रजातींची कासवं आपला जो अंडी घालण्याचा काळ असतो त्याच वेळेला अंडी घालतात. लेदरबॅकचं थोडंसं एक वेगळं बघण्यात आलेलं आहे की पावसाळा आपल्या इकडचा पावसाळा, कारण अंदमान निकोबारला तोपर्यंत पावसाळा बऱ्यापैकी कमी झालेला असतो. सो त्या भागात ती अंडी घालायला तेव्हा जातात. आणि विशेष म्हणजे हेच आहे की ह्या समुद्री कासवांचा म्हणजे आपल्या इकडे जी समुद्रातली कासवं अंडी घालतात त्यांचा अंडी घालण्याचा काळ संपला की त्याच्यानंतर गोड्या पाण्यातल्या कासवांचा अंडी घालायचा काळ सुरू होतो आणि ते नदीच्या जवळपास मातीवरती शेतांमध्ये अशी अंडी घालतात. आणि ती विशेष करून अंडी म्हणजे आता समुद्रातल्या कासवाची अंडी ही गोल असतात सेम टेबल टेनिसच्या बॉलसारखी. फक्त असं आहे की टेबल टेनिसचा बॉल जर मी सोडला तर तो बाउन्स होईल. हे अंड खाली पडलं तर ते बसतं, हे फुटत नाही. सो निसर्गाने त्याला असं केलं की त्याचं कवच इतकं नरम आहे की एका खड्ड्यामध्ये 80 ते 150 अंडी पडायची. जर ती एकावर एक पडली तरी ती फुटत नाही. मग पिल्लू कसं बाहेर येत असेल, मग क्युरिओसिटी म्हणून पिल्लांवरती ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली तर पिल्लाच्या नाकावरती एक पॉईंट असतो सुईसारखा, त्यांनी ते अंड्याला आतना टोचतं, ते अंड फोडतं आणि मग दोन्ही पंख बाजूला करतं आणि स्वतः बाहेर येतं. कालांतराने तो पॉईंट जातो आणि तो त्याचा नाकाचा भाग तयार होतो. आता ही जी कासवं आहेत तर ती एरिया कसा ठरवतात त्यांची अंडी घालण्यासाठी? समुद्रातलं कासव जे आहे हे भरती रेषेच्या पलीकडे जाऊन कोरड्या वाळूमध्ये अंडी घालतं. म्हणजे ह्यांच्यामध्ये पालकत्व नसल्यामुळे ती अंडी सुरक्षित आहेत ह्याची खात्री करून पहिल्यांदी मुळात ते कासव अंडी घालतं. म्हणजे अंडी घालायला ते कासव आलं, किनाऱ्यावरती माणसं आहेत, कोल्हे कुत्रे आहेत, तर अशा वेळेला अंडी न देता ती कासवं परत जातात. त्याचबरोबर भरतीचं पाणी जिथपर्यंत जातं त्याच्या पुढे जाऊन अंडी देण्यामागचं कारण हेच आहे की जर पाण्याच्या लाटा कायम त्या भागात जिथे तिने अंडी घातली तिथे जर गेली तर जे तापमान त्या अंड्याच्या उबवणीला लागतं ते तिथे तयार होत नाही. प्लस काही वेळेला ती वाळू वाहून जाते, म्हणजे वरती जी वाळू ती पुन्हा अंड्यांवरती भरते ती वाहून गेली तर ती अंडी उघडी पडतात. मग हवेशी संपर्क आला तर जी ऊब लागते त्या अंड्यांना ती तिथे मिळत नाही. तर त्याच्यामुळे ती पहिलं म्हणजे भरती रेषेच्या पलीकडे ती जागा निवडतात. खड्डा गेल्यानंतर ती जागा त्यांना स्वच्छ लागते, म्हणजे त्या खड्ड्यामध्ये कुठल्याही झाडांची मुळं, कुठल्याही वेलींची मुळं, कारण मार्वेल नावाची एक वेल आहे त्या वेलींची मुळं ह्या अंड्यातला बलक शोषून घेतात आणि स्वतःच आधीजावाने होतात. तर त्याच्यामुळे त्या वेलींची मुळं खड्ड्यात नाहीत ना, कचरा किंवा काड्या नाहीत ना, म्हणजे पिल्लू बाहेर येताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. म्हणजे सुरुवातीला नैसर्गिक घरट्यांमध्ये सुद्धा काही वेळेला असं लक्षात यायचं, म्हणजे ही फार पूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा हे काम सुरू व्हायचं होतं की लोक अंडी चोरणं की एखादं घरटं राहायचं, लोकांना कळायचं पण नाही. तर ते काढायला गेल्यानंतर पूर्ण वाळू वरची काढल्यानंतर ज्याला तिथे आयपोमिया बायलोबा किंवा मार्वेल असं म्हणतात त्या वेलीला, त्याची मुळं पूर्ण वरती असायची, त्याच्यामुळे ती पिल्लं खालना येऊन अडकलेली असायची, त्यांना बाहेरच येता यायचं नाही. सो अशामुळे ती कासवं ती प्रिकॉशन्स घेतात की अशा गोष्टी जिथे नाहीत अशा ठिकाणी ते अंडी घालतात. सेम गोड्या पाण्यातल्या कासवांचं आहे की भरतीचं पाणी, म्हणजे आता नदीला भरती ओटी येत नाही पण काही नद्यांना असं आहे की खाडीचं पाणी उलटं प्रवाहाने आतमध्ये जातं, मग तिथे पाण्याची पातळी वाढते. त्या पातळीच्या वरच्या बाजूला जाऊन मातीमध्ये किंवा शेतांमध्ये अशी ती अंडी घालतात. फक्त याच्यात एक आहे, गोड्या पाण्यातलं कासव विषम संख्येमध्ये अंडी घालताना पाहिलंय, म्हणजे मग ती 5, 7, 9, 11 असे आकडे असतात त्यांची अंडी आणि ती कॅप्सूल सारखी आकाराची असतात. म्हणजे पूर्ण अंडाकृतीपेक्षाही थोडंसं ते कॅप्सूल टाईपच ते अंड असतं, पण विषम संख्येमध्ये ती अंडी घालतात. बरं, ह्याच्यात विशेष असं आहे, ज्या वेळेला ती खड्डा तयार करते
वरचा सरफेस जो असतो 8-10 इंचापर्यंतचा तो ड्राय सँड, कोरडी वाळू असते पूर्ण. त्याच्या खाली तिला ओलसर वाळू लागते. आणि आपल्याला माहिती आहे की जिथे ओलावा आहे तिथे बुरशी आहे. त्याच्यामुळे मादी ज्या वेळेला अंडी घालते तिच्या शरीरातनं एक स्त्राव पडतो. तो स्त्राव त्या अंड्यांना 1.5-2 महिने जो काही उबवणीचा काळ आहे त्या ओल्या असलेल्या वाळूमध्ये सुद्धा बुरशी लागू देत नाही त्या अंड्यांना. तो ते प्रोटेक्शनचं काम करतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण अंडी रिलोकेट करतो त्यावेळेला तो स्त्राव वाहून पुन्हा तळाशी जातो आणि त्या वाळूत मिक्स होतो. अंडी रिलोकेट करताना खालची वाळू पण घ्यायला लागते. म्हणजे ही कासवं इतक्या व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा विचार करून, म्हणजे जर तिला एखाद्या किनाऱ्यावरती 8-10 इंचाचा वरचा कोरडा वाळूचा थर नाही मिळाला त्या भागात ती अंडी घालत नाही. किनाऱ्यावर वर्दळ असली, आवाज गोंधळ लाईट असला, अंडी घालत नाही, परत निघून जातात. म्हणजे इतकी काळजी घेतात. पण असे इन्सिडेंट्स जर झाले तिच्याबरोबर सलग 2-3 वेळेला तर ती मादी 2च ऑप्शन तिच्याकडे राहतात. एक तर ती पाण्यात जाता जाता अंडी सोडते. जे आम्ही एकदा माझ्याबरोबर काम करणारा एक कलिक होता माझा, गावातलाच स्थानिक आहे वीरेंद्र म्हणून, आम्ही 2 जण किनाऱ्यावर असताना एक मादी परत जात होती आणि आम्ही मग तिच्या जवळ गेलो कारण ती ऑलमोस्ट पाण्यात गेलेली होती. आम्ही ढोपरभर पाण्यात असताना तिने अंडी द्यायला सुरुवात केली. आणि आमच्या डोळ्यासमोर अंडी खाली खेकडे फोडत होते. आम्हाला काहीच करता येत नव्हतं. त्यातली 9 अंडी आम्हाला मिळाली. आम्ही एक प्रयोग म्हणून ती आणून ठेवली. हे माहिती होतं की त्या अंड्यांमधनं काही येणार नाही, कारण ते जे त्याच्यावर लिक्विड पडतं ते पाण्यात वॉशआउट झालेलं होतं. त्याच्यामुळे त्या अंड्यांमधनं काही येणार नाही याची खात्री होती. तरी पण प्रयोग म्हणून ठेवलं होतं. त्याच्यातनं एकही पिल्लू बाहेर नाही आलं. नाहीतर ती मादी मरू शकते तिला अंडी नाही देता आली तर. आता असं ऐकलंय आपण की समुद्री कासव हजारो किलोमीटर्सचा प्रवास करतात, तर हे खरं आहे का? हो, म्हणजे वेगवेगळे महासागर फिरतात असं ऐकलेलं आहे. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण आत्ता आपल्या इकडे आहे की भारताच्या पूर्व किनारपट्टीला ओरिसा राज्यामध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि दक्षिण फाउंडेशन अशा 2 संस्थांनी मिळून तिथे सॅटेलाईट ट्रान्समिटर नावाचं मशीन बसवलेलं होतं. तसाच काहीसा उपक्रम आपण 2021-22 आणि 22-23 मध्ये महाराष्ट्रात केलाय. त्याच्यात 2 वर्षांमध्ये आपण 7 कासवांच्या पाठीवरती अशी मशीन लावली. आणि पहिल्या वर्षी जी 5 मशीन बसवली ती दुर्दैवाने 3च महिने चालली. त्याच्यानंतर बॅटरी ड्रेन झाल्यामुळे आपल्याला तो सिग्नल मिळू नाही शकला. पण त्याच्यात त्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे त्याच्यात दुर्दैव असं होतं की 4थ्या नंबरची जी मादी होती ती 15 दिवसानंतर ट्रॉलर नेटमध्ये अडकून मेली. त्याच्यामुळे तिचा सिग्नल आपल्याला नाही मिळाला. पण ज्या 4 माद्या होत्या आणि त्याच्यात आपण प्रत्येकीला नावं ठेवलेली होती की आपल्याला ओळखता यावी म्हणून. वेळासमध्ये जिला आपण टॅग केलं तिचं नाव आपण प्रथमा असं ठेवलं. ती गुजरात बॉर्डरपर्यंत जाऊन 3 महिन्यात कर्नाटकमध्ये शेवटचा सिग्नल मिळाला. तिने साधारणपणे 1300 किलोमीटरचा प्रवास 3 महिन्यात केलाय. त्याच्यानंतर दुसरी होती जिला आपण आंजरला टॅग लावला. तिने आपल्यासाठी एक इतिहास रचलाय की तिने 30व्या दिवशी केळशीत येऊन अंडी दिलीत. म्हणजे 25-30 दिवसामध्ये कासव परत येऊन अंडी देतं हे पुराव्यानिशी आपल्याकडे सिद्ध झालंय की 30व्या दिवशी तिने केळशीत येऊन अंडी दिली. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला. तिचा साधारण 1250 किलोमीटरपर्यंतचा एक प्रवास होता. त्याच्यानंतर 3 कासव आपण गुहागरला टॅग केली. तिसरीचं नाव वनविभागाने वनश्री असं ठेवलंय. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. ती 1100 किलोमीटरपर्यंत गेली. दुर्दैवाने मी म्हटलं तसं जी 4थी गेली ती ज्यावेळेला अंडी घालायला आली त्यावेळेला तिच्या ट्रॅकवरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं होतं. मग ती लक्ष्मीच्या पावलाने आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी ठेवलं होतं. पण दुर्दैवाने तीच जाळ्यात अडकून गेली. 5वी मादी जी होती गुहागरच्या स्थानिक लोकांना सुचवण्यात आलं की तुम्ही नाव सुचवा तिचं. तर तिथे रेवा नावाची नदी वाहते म्हणून आपण तिचं नाव रेवा ठेवलं होतं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. तोही साधारण प्रवास 1200 किलोमीटरपर्यंतचाच होता 3 महिन्यामधला. 22-23 मध्ये ज्या 2 माद्यांना परत गुहागरमध्ये टॅग केलं त्यातली गुहागरच्या केंद्रस्थानी एक मिळाली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. यावेळेला ते मशीन 5 महिने चाललं. म्हणजे दोन्ही मशीन त्या वर्षीची 5च महिने चालली. पण त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान माहिती मिळाली की जी गुहा होती ती यावेळेला कर्नाटकमधनं केरळपर्यंत गेली. आणि त्यातली महत्त्वाची मादी आपल्याला ठरली गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे. तर तिथे एक मादी अंडी घालताना आपल्याला सापडली. त्याच्यामुळे तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. तिने 5 महिन्यामध्ये 3500 किलोमीटरचा प्रवास केला आणि ती श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओरिसा राज्यापर्यंत पोहायला गेली. आणि जशी ती तिथून परत फिरली बॅटरी ड्रेन झाली आणि पुढचा अभ्यास आपल्याला काही कळू शकला नाही. पण मग 5 महिन्यामध्ये 3500 किलोमीटरचा म्हणजे ज्या कासवाला आपण सावकाश चालतं किंवा हळू चालतं त्याचा एक चांगला प्रत्यय त्यांनी दिलाय की पाण्यात आम्ही कशा पद्धतीने पोहू शकतो याचं एक चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलंय. बापरे. मग जमिनीवरची जी कासव आहेत ते सुद्धा एवढाच प्रवास करतात का? असं ऐकण्यात आहे की जमिनीवरच्या कासवांची टेरिटरी ठरलेली असते. जसं वाघाची एक टेरिटरी असते त्यांचा एक ठराविक एरिया असतो. त्या एरियांमध्येच ही कासवं फिरतात. तर आपल्या इकडे तरी झाशीमध्ये एक संस्था आहे जी आत्ता ह्या गोड्या पाण्यातल्या कासवांवरती काम करते. त्यांच्याकडनं जे ऐकलेलं आहे ते असं आहे की एक ठराविक टेरिटरी असते, एक ठराविक एरिया असतो.
त्या एरियामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला माहितीचा असलेला भाग, हा त्या भागांमध्ये ती राहतात, पण ती फिरत राहतात त्या भागांमध्ये. ती एक जागेवरती शक्यतो अशी जास्त राहत नाहीत. मग ती म्हणजे एखादं कासव झऱ्यातनं विहिरीमध्ये येतं आणि त्याच झऱ्यातनं ते परत निघून पण जातं. विहीर जर पावसात पूर्ण भरली तर ते निघून जाईल, आणि मग हे सातत्याने लोकांच्याही लक्षात येतं. म्हणजे गावातली लोक सांगतात की अरे आमच्या विहिरीत एक कासव होतं, आता ते दिसत नाही, पण पुढच्या पावसाळ्यात ते कासव दिसतं परत. आता तुम्ही म्हणालात की ते परत त्याच ठिकाणी येतात, तर समुद्री कासव ही अख्खा प्रवास करून परत अंडी द्यायला त्याच किनारपट्टीवर कशी काय येतात? मादी साधारण ज्या भागामध्ये अंडी घालते, म्हणजे भरती रेषेच्या पलीकडे 50 मीटर 100 मीटर, त्यावेळची पाण्याची रेषा बघून तिथून 50-100 मीटरवरती त्या पिल्लाला खाली ठेवलं जातं. जेव्हा ते पिल्लू पाण्यापर्यंतचा प्रवास करतं त्यावेळेला त्या भागातली जिओमॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आपल्या मोबाईलच्या भाषेमध्ये GPS लोकेशन, त्या पिल्लाच्या मेंदूमध्ये नोंदवले जातात. पण ह्याच्यात गमतीचा भाग असा आहे, अंड फोडून त्या 1.5 फुटाच्या खड्ड्यातनं सरफेसवरती यायला त्या पिल्लाला 3 ते 4 दिवस जातात. म्हणजे 4 दिवसाचं ते पिल्लू असतं, पण 4 दिवसाचं पिल्लू पाण्यापर्यंतचं अंतर कापताना ती मॅग्नेटिक फील्ड लक्षात ठेवतं, आणि त्याच्यातनं एकदा ते पाण्यामध्ये गेलं पोहत की पुढे 15-20 वर्षानंतर त्यातली जी मादी सक्षम होते ती त्या मॅग्नेटिक फील्डवरती त्या एरियामध्ये येते. आणि काही रिसर्च पेपरमध्ये असंही आहे की जसं आपल्याला एका ठराविक भागांमध्ये वास असतो, तसं प्रत्येक पाण्याच्या आतल्या भागामध्ये तिथल्या व्हेजिटेशनचा वास असतो, तिथल्या वनस्पती, तिथल्या शेवाळं ह्याचा वास असतो. पाण्यात गेल्यानंतर ही कासवं त्या व्हेजिटेशनचा वासही लक्षात ठेवतात. तर त्याच्यामुळे आता समजा एखादी खाडी वाहते, तर त्या खाडीच्या दोन्ही बाजूला जे किनारे असतील, ही कासवं त्याच जवळपासच्या भागांमध्ये जाऊन अंडी घालतील. म्हणजे समजा वेळासला एखादं कासव जन्म घेतलेला असेल, ते पिल्लू पाण्यात गेलं, मोठं झालं, तर ते वेळासचं कासव केळशीत जाईल किंवा पुढे हरिहरेश्वर, मारळ ह्या किनाऱ्यावर अंडी घालेल, पण ते उठून एकदम दिवेआगर किंवा दाभोळच्या किनाऱ्याला जाणार नाही. म्हणजे ते जवळपासचे किनारे घेतील. पण लहान असताना ती मॅग्नेटिक फील्ड जी लक्षात ठेवतात, त्यातून ते त्या भागात येतात, आणि त्या भागात आल्यानंतर ते जे व्हेजिटेशन आहे त्याचा वास लक्षात ठेवून ते त्या किनाऱ्यांवरती बाहेर पडतात. पण असं कधी झालंय का की एका स्पेसिफिक एरियामध्ये कधी न येणारं कासव तिथे आलंय? आपण म्हणजे ज्यावेळेला सॅटेलाइट ट्रान्समीटर लावले होते ना, तर तेव्हा आपल्या आंजर्ल्यातल्या एका कासवानी केळशीत येऊन अंडी घातली होती. त्याच्यामुळे जे अजूनपर्यंतचं आपल्याला माहिती होतं की ज्या किनाऱ्यावरती कासव जन्म घेतं त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी घालायला येतं, हे तिथे पुराव्यानिशी सिद्ध झालं की तिने आंजर्ल्यात अंडी दिली आहेत, परत ती केळशीत अंडी देते, याचा अर्थ तिला हे दोन्ही किनारे माहिती आहेत. यावर्षी कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष, वनविभागाकडून ह्याच कासवांना मेटल टॅगिंग करण्याचा एक प्रोजेक्ट आहे, जो WIAच्या टीम बरोबर आपण केला. आणि तिथे 30 जानेवारीला हा उपक्रम सुरू झाला. 30 जानेवारी 2025ला हा उपक्रम सुरू झाला गुहागरमध्ये. आपण या सीझनला एकूण 62 माद्यांना असे फ्लिपर टॅग लावलेत. म्हणजे मादी कासवाच्या पुढच्या पंखांना 2 धातूच्या पट्ट्या स्टॅपलरच्या पिन प्रमाणे तिला स्टॅपल केल्या जातात, ज्याच्या वरच्या बाजूला कुठल्या संस्थेने लावलंय त्याचं नाव असतं, आणि खालच्या बाजूला त्यांना एक सिरियल नंबर दिलेले असतात. आणि ते दोन्ही पंखांना करण्यासाठी मागचा उद्देश हाच आहे की दुर्दैवाने एखाद्या कासवाचा अपघात झाला, त्याचा पंख कापला गेला, तर एका पंखाला असलेल्या टॅगमुळे आपल्याला कळतं की ही कासव कुठे टॅग केलेली होती, कारण त्याच्या सगळ्या नोंदी आपल्याकडे असतात. 24 जानेवारीला गुहागरच्या तिथल्या एका कासवाचं काम करणाऱ्या मुलाचा रात्री मला 10:40 फोन आला की म्हणाला, दादा आपण 30 तारखेला हे प्रोजेक्ट करणार आहोत गुहागरमध्ये, आणि त्याच्यात म्हणजे असं आहे की कासव ज्या वेळेला अंडी घालायला येतं, तर आपण वाघामध्ये बघतो ना की वाघावरती असलेले जे पट्टे असतात त्याच्यावरनं इंडिव्हिज्युअल ओळखता येतो. तसं कासवाच्या डोक्यावरती ज्या रेषा असतात त्याच्यावरनं इंडिव्हिज्युअल कासव ओळखता येतं. त्याच्यामुळे आपण काम करणाऱ्या आपल्या सगळ्या बीचवरच्या बीच मॅनेजर्सना, कासव मित्रांना सांगितलेलं आहे, कासव जेव्हा अंडी घालतं त्यावेळेला तिच्याजवळ जायचं, कारण अदरवाईज ती कासव बाहेर येते आणि त्याच्याजवळ गेलं तर पालकत्व नसलेली कासव जाईल. त्याच्यामुळे अंडी घालत असताना तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्याचा वरना फोटो काढायचा. आता रात्र असल्यामुळे त्यांना फ्लॅश मारावा लागतो, आणि ती ट्रान्समध्ये असल्यामुळे तिला त्याचा त्रास होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी फ्लॅश मारला आणि त्यावेळेला तिच्या पंखाला असलेला तो टॅग चमकला. तिथे त्याच्या लक्षात आलं की हिला काहीतरी धातूची पट्टी लागली आहे. मग त्यांनी मला फोन केल्यावर मी त्याला सांगितलं की त्याचे फोटो असे काढ की आपल्याला ते सगळं नीट वाचता आलं पाहिजे, कारण ही आधीच कोणीतरी टॅग केलेली आहे, मग आपल्याला ती माहिती कळली पाहिजे. म्हणून मग त्याचा वरना आणि खालना, म्हणजे तो सिरियल नंबर आणि ज्या संस्थेला लावलं त्याचं नाव दिसेल असे फोटो काढ. त्यांनी पाठवल्यानंतर ते फोटो आम्ही सगळीकडे आमच्या टीममध्ये पाठवले, आणि मग जवळजवळ रात्रभर आमची अख्खी टीम अशी होती की अरे हे कासव आलंय कुठनं, आता ते शोधायचंय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश कुमार सर, जे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे रिसर्चर आहेत, जे समुद्री कासवावरती आपल्याकडे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवत आहेत आणि ज्यांनी हे मेटल टॅगिंगचा पण प्रोजेक्ट आणला, तर त्यांचा मुंबई ऑफिसमध्ये फोन गेला की असं हे जे कासव आहे हे 2021 साली झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्या संस्थेने ओरिसा राज्यामध्ये टॅग केलेलं होतं.
4 वर्षानंतर ती मादी पूर्व किनारपट्टीवरनं पश्चिम किनारपट्टीला अंडी घालायला आली. आणि हा आपल्यासाठी एक पहिला फार वेगळा त्यांचा बिहेवियर दिसला, की पूर्व किनारपट्टीला घालेल, जवळपासच्या किनाऱ्यावरती घालेल, पण तिने पूर्वेलाही अंडी घातली आहे, तेव्हा तिला अटॅक केलं आणि ती पश्चिमेलाही अंडी घालायला आली. तर आम्ही असं तेच म्हणतो, की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. ह्या एका गोष्टीमुळे त्या कासवाने आम्हाला शिकवलं, की तुम्ही कितीही प्रयोग करा, मी तुम्हाला काहीतरी वेगळं विश्व दाखवीन, अजून तुम्हाला बरंच विश्व बघायचंय. तर त्याच्यामुळे आजही आम्ही एवढं काम करून सुद्धा विद्यार्थीच आहोत. ती आम्हाला दरवर्षी काहीतरी येऊन नवीन शिकवून जाते. आपण बघतो की कासवांबद्दल लोकांच्या मनात खूप श्रद्धा आहे की कासव पाळल्यावर पैसे येतात. तर हे खरं आहे का? तसं नाही आहे खरं तर. म्हणजे कुठलाही प्राणी पाळून आपण सत्कर्म करतो म्हणून पैसा मिळतो असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण घरामध्ये कासव पाळणं म्हणजे थोडक्यात आपल्याला उचलून जेलमध्ये ठेवणं आणि मग जेव्हा त्यांची वेळ होईल तेव्हा जेवणाचं ताट येईल तेव्हा आपण जेवायचं. थोडंसं कासवांच्या बाबतीत घरातही असंच होतं, की आपल्याला जेव्हा वाटतं त्यावेळेला आपण त्याला ते देतो किंवा आपल्याला जे वाटतं ते खाईल तेच आपण त्याला देतो. पण त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समुद्र किनारपट्ट्यांवरती चाललेलं काम आहे. आणि त्याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे वेळास आणि आंजर्ले गाव आहे, जिथे गेली अनेक वर्ष 2006 पासून वेळासमध्ये आणि 2015-16 पासून आंजर्ल्यामध्ये कासव महोत्सव होतोय. किनाऱ्यावरतीच असलेली ती अंडी जाळ्यांमध्ये आणून संरक्षित करायची आणि जन्माला आलेली पिल्लं परत पाण्यात सोडायची. हे बघण्यासाठी नुसतं राज्यातनंच नाही, देशातनंच नाही, तर काही जगातनं सुद्धा वेगवेगळ्या देशांमधनं लोक आपल्या इकडे येतात आणि कासव महोत्सव तिथे केला जातो. आणि कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवून सुद्धा पैसा मिळतो. ह्याची जिवंत उदाहरणं ही 2 गावं आहेत. आणि त्याच्यामुळे आता बऱ्याच गावांमध्ये असं आहे की आपल्या इथे पण कासव महोत्सव व्हायला हवा, कारण पर्यटक येत आहेत आणि त्याच्यात लोकांची राहणीमान सुधारते. त्याच्यामुळे गरजेचं नाही की एखाद्या प्राण्याला किंवा कुठल्याही कासवाला घरात पाळावं त्याच्यामुळे पैसा येईल. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवलं, त्याची माहिती व्यवस्थित पुरवली तरी सुद्धा पैसा मिळू शकतो आपल्याला. आपण बघतो की कासवांची अंडी विकून त्याची तस्करी केली जाते आणि ती खूप महाग विकली जातात. तर ह्याची काय कारणं असावी? खूप पूर्वीपासून कोकणामध्ये हा उद्योग सर्रास चालू असायचा. म्हणजे आजही तुम्हाला वेळास गावामध्ये काही लोक अशी सापडतील की जे सांगतील की आम्ही किनाऱ्यावरती पूर्वी जाऊन रात्री बसायचो पाण्याकडे तोंड करून. आणि त्यांच्यात एक प्रकारची शर्यत असायची की किनाऱ्यावरती बसलो, ज्याच्या समोरून कासव येईल ती अंडी त्याची, बाजूच्याला त्यातनं एकही काही मिळणार नाही, म्हणजे लागली तर लॉटरी त्याची असं. पण त्या भागांमध्ये अंडी त्यावेळेला इतक्या संख्येने मिळायची की त्या अंड्यांची परदेशामध्ये व्हॅल्यू जास्त होती. आपल्या इकडे तर म्हणतात ना, कवडी मोलाने ती अंडी विकली जायची, कारण एक तर स्थानिक लोक ती अंडी घरात चोरून खायचे. सो माहिती नसल्यामुळे लोक हे सगळे उद्योग करत होते. जसं लोकांना सांगितलं आपण की बाबा हे करताय हे थोडंसं चुकीचं आहे किंवा काय, तिथपासून मग लोक बदलली. पण आपल्या इकडे फक्त कासव त्याची अंडी चोरणं वगैरे हा विषय नव्हता. काही भागांमध्ये तर आम्हाला मादी कासव कापून त्याचं मटणही विकलेलं कानावरती आहे की लोकांनी हेही उद्योग केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे खरं तर हे संरक्षण संवर्धन गरजेचं आहे, कारण ह्या कासवाला अख्ख्या आयुष्यामध्ये खूप धोके असतात आणि ह्यांचा जो सर्वायवल रेट आहे हा खूप कमी आहे. म्हणजे आपण 1000 पिल्लं जर पाण्यात सोडली तर त्याच्यातलं 1 प्रौढत्वाला येतं, 999 मरतात. म्हणून खरं तर हे आपल्याला काम करावं लागतंय. मग अजूनही ही तस्करी होतीये का? नाही, आता आपल्याकडे असं झालंय की ज्या लोकांनी पूर्वी अंडी चोरली आहेत आपल्याकडे बऱ्याच किनाऱ्यांवरती, तीच लोक आज कासव संरक्षण संवर्धनाच्या कामात आहेत. म्हणजे थोडक्यात आपण वाल्याचा वाल्मिकी केलाय. त्याच्यामुळे आता कोणी ते करत नाहीये. आणि वनविभागाचे असलेले नियम की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं कृत्य करताना जर कोणी आढळलं तर 25,000 रुपये दंड आणि 6 महिने कैद, कारण ही 7ही समुद्रातली कासवं ही अति संरक्षित प्रजातींमधली आहेत. तर त्याच्यामुळे आता लोकांना हे नियम माहिती झालेत, कारण आपण हे काम करत असताना वेगवेगळ्या ग्रामपंचायती, स्थानिक शाळा, महाविद्यालय त्याच्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केलेत. त्याच्यामुळे लोक आता हे करत नाहीत. पण पाण्यात गेल्यानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात ती अडकतात. मग काय करायचं? मग त्याचा एक सर्वे रिपोर्ट सादर करून आपलं मत्स्य विभाग आणि कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान यांच्याकडून एक योजना तयार केली आहे की जर असं दुर्मिळ होत चाललेलं कुठल्याही प्रजातीचं कासव किंवा दुर्मिळ होत चाललेला कुठलाही मासा मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आणि त्यांनी जाळं कापून जर त्याला जिवंत सोडलं तर 5,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत, म्हणजे जितकी जाळ्याचे नुकसान त्यांचं झालं असेल तेवढी नुकसान भरपाई त्यांना दिली जाते. आणि त्याचा एक खूप चांगला रिझल्ट आपल्यासमोर आहे की गेल्या 23 वर्षामध्ये, म्हणजे आपण मगाशी मी जसं म्हटलं की अंडी घालून झाल्यानंतर मादी 15-20 वर्षांनी सक्षम होते, आपल्याला तर 23 वर्ष झाली आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याकडे रिझल्ट आहेत की जर काम व्यवस्थित केलंय तर आपल्या इकडे घरट्यांची संख्या, अंड्यांची संख्या ही वाढली पाहिजे. आणि ते गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला ते दिसण्यात येतंय. आणि हे सगळं श्रेय वनविभाग, कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि तितकंच श्रेय स्थानिकांना आहे. कारण
माणसांना सांगितल्यानंतर समजल्यावर माणसं काय करू शकतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे, की लोकांनी जर ठरवलं, म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना, की गाव करील ते राव काय करील, तर गावाने ठरवलं की हे करायचं आणि तिथपासनं ह्या गोष्टी सुरू झाल्यात. तुम्ही मगाशी म्हणालात की कासवांचा सर्व्हायवल रेट खूप कमी आहे, तर त्यांना अंड्यातनं बाहेर आल्यापासनं आत जाईपर्यंत आणि त्याच्या पुढे असे काय काय धोके असतात? मुळात त्यांना मादी अंडी घालायला येते तिथनंच खरं तर धोका सुरू होतो आणि मेजॉरिटी धोका हा माणसापासून होता पूर्वी. की मादी अंडी घालायला आल्यानंतर अंडी घालत असेल तर पूर्वीचे लोक काय करायचे, आम्हाला म्हणजे लोकांना माहिती होती चांगली, म्हणजे ते सांगायचे की मादी अंडी घालत असताना बेशुद्ध होते, मग ते मागना वाळू काढायचे आणि त्या खड्ड्यात पिशव्या लावायचे की ती सगळी अंडी पिशवीत पडायची. आणि जेव्हा ती परत पंख हलवायला लागते तेव्हा त्यांना कळतं की आता ही शुद्धीत येते, आता अंडी देणार नाही, ती पिशवी काढायची आणि मग घरी घेऊन जायचे. बरं, असं होतं की हा विष्णूचा दुसरा कुर्मा अवतार आहे हे सगळ्या लोकांना माहिती होतं. त्याचं अंड घराच्या आतमध्ये कधीही शिजवलेलं नाही. घराच्या बाहेर मागच्या अंगणामध्ये किंवा गुरांच्या गोठ्यात एक चूल मांडायची, त्याचं म्हणजे अंड्याचा पोळा किंवा ऑमलेट करायची भांडी सुद्धा वेगळी असायची, ती भांडी कधी घरात नाही वापरायची. आणि जो कोणी खाईल, जोपर्यंत तो आंघोळ करत नाही तोपर्यंत त्याला घरात घ्यायचं नाही. तर त्याचं कारण विचारलं तर नाही, विष्णूचा अवतार आहे ना, म्हणजे पाप केलंय तर ते धुवावं लागतं. मग आम्ही पाप केलंय तर धुवायचं तर स्वतःलाच धुवायचं आणि मग घराच्या आतमध्ये यायचं, पण अंडी खाणं कधी सोडलं नव्हतं. बरं, माणूस बाजूला केला तर किनाऱ्यावर फिरणारे काही प्राणी असतात, जसं कोल्हे आहेत, आता काही किनाऱ्यांवरती आपल्या इथे तरस आहेत, रानडुकरं आहेत. हे वासावरती ओळखतात त्या मादीने अंडी कुठे घातलीत, कारण हे त्याचे नॅचरल प्रेडिटर आहेत. तो खड्डा उकरतात, जिथपर्यंत तोंड पोचेल तिथपर्यंतची अंडी खातात आणि ते त्याचे पालक नाही आहेत. त्याच्यामुळे तो खड्डा परत भरणं हे त्यांच्या म्हणजे बिहेवियरमध्ये नाहीच आहे, की ते असंच उघडं टाकतात. उरलेल्या अंड्यांना हवा लागते, त्या घरट्यातनं पिल्लूच बाहेर पडत नाही. आपण असं म्हणूया की माणूस प्राणी सोडला, पिल्लं जन्माला आली, उबवणीचा काळ पूर्ण झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला पाण्यापर्यंत जाताना तिथे असणारा एक खेकडा, ज्याला घोस्ट क्रॅब म्हणतात, ते खेकडे त्यांना खातात. सकाळची वेळ असेल तर खेकडे आणि काही पक्षी, मग ते सीगल्स असतील, ब्राह्मणी घार असेल, कावळे असतील, ते पक्षी खातात. एकदा ती पिल्लं पाण्यात गेली की मोठे मासे त्यांना खातात. अजून आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या माशांबरोबर डाईव्ह करून पाण्यामध्ये जाणारे पक्षी असतात, ते त्यांना खातात. हळूहळू ही कासवं मोठी झाली की मोठं झाल्यानंतर परत एकदा माणूस समोर येतो त्यांच्या, आणि तो मच्छीमार असतो. कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकणं, त्यांच्या बोटीला आपटून पाठीला तडे जाणं, बोटीच्या इंजिनचं जे फॅन्स खाली असतात त्या फॅनच्या कुठेतरी तडाख्यात सापडले तर पंख कापले जातात. अपंगत्व आल्यानंतर अन्नाचा शोध घेता येत नाही, किंवा शार्कसारखा मासा मागे लागला तर त्याच्यापासून स्वतःचा बचाव करता येत नाही, अशामुळे ते मरतात. किंवा तेलाचे तवंग पाण्यात असतील तर श्वास घ्यायला जेव्हा ते डोकं बाहेर काढतं अशा वेळेला तेलाचा तवंग तो नाकात जातो, गुदमरून ती कासवं मरतात. किंवा पांढऱ्या रंगाच्या किंवा ट्रान्सपरंट कॅरी बॅग जेव्हा पाण्यात तरंगतात त्या जेलीफिश सारख्या दिसतात, मग जेलीफिश समजून ते पिशव्या खातात. आपल्याला वेळासला खूप पूर्वी एक कासव मिळालं होतं ज्याला कुठलाही सिम्पटम नव्हता की ॲक्सिडेंटमुळे मेलं असेल, कारण डोक्याकडून जर ते आपटलं असेल तर डोळे बाहेर पडतात. दुसरा कुठलाही काही झालं असेल, म्हणजे त्याचा अवयव कापला गेला किंवा काय, किंवा पोटाजवळच किंवा पाठीला तडा गेलाय तर ते बोटीला आपटलं, हे लक्षात येतं. असं त्याला काहीच झालेलं नव्हतं, पूर्ण व्यवस्थित कासव होतं. म्हणून मग ऑफिशियली परमिशन घेऊन त्याला जेव्हा डिसेक्ट केलं तर त्याच्या पोटातनं 250 ग्रॅम प्लास्टिक निघालं. तिथे लक्षात आलं की हे जेलीफिश समजून हे पिशव्या खात आहेत. सो त्याच्यामुळे लोकांनी आपल्या कचऱ्यावरती कसं नियंत्रण ठेवायला पाहिजे, म्हणजे अजूनपर्यंत असं होतं की रस्त्यावरती गाई गुरच प्लास्टिक खातात असं बघितलेलं होतं. इथे पाण्यातलेही काही प्राणी प्लास्टिक खातात. आणि त्याच्याचवरती आत्ता एक विद्यार्थी सध्या PhDचा विषय घेऊन आलेली आहे की जर कासवाच्या पोटामध्ये प्लास्टिक असेल तर कालांतराने ते प्लास्टिक मायक्रोप्लास्टिक म्हणून त्याच्या अंड्यांमध्ये येऊ शकतं, आणि मग अंड्यांमधनं पिल्लं बाहेर पडण्याचा जो सक्सेस रेट आहे, म्हणजे समजा 100 अंडी असतील तर 100च्या 100 पिल्लं बाहेर पडत नाहीत, त्यातनं 60, 70, 80पर्यंत पिल्लं बाहेर येतात. काही वेळेला असं होऊ शकतं की 30-40च पिल्लं बाहेर येतात. मग त्याचं कारण हे असू शकतं का, असाही आत्ता अभ्यास आपल्याकडे सुरू झाला आहे. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा ते ह्या चक्रातनं जातं त्याच्यामध्ये हजारामध्ये एक कासव मोठं होतं आणि 999 मरतात. पर्यटन स्थळाला जेव्हा लोक जातात तर त्यांना तुम्ही काय सांगाल, त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? बऱ्याच जणांचं असं असतं की आमच्याबरोबर ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असतं, तर आम्ही लोकांना तेच सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करा की आपल्या कचऱ्याचं नियोजन योग्य पद्धतीने करा. किनाऱ्यावरती जर असा कचऱ्याचा थर आला तर त्या मादीला वाळू शिल्लकच राहत नाही अंडी घालायला, त्याच्यामुळे मग ती तो किनारा स्वतःहून रिजेक्ट करते. किंवा किनाऱ्यावरती ज्या पद्धतीने पर्यटन सुरू आहे की बऱ्याच किनाऱ्यांवरती आपल्याला खूप गर्दी दिसते, किनाऱ्यांवरती घोडागाडी चालवली जाते, सँडबाईक असते किंवा हे, आणि ते संपूर्ण किनाऱ्यावर केलं जातं. त्याच्यापेक्षा एक ठराविक भाग असेल त्या भागामध्ये जर ते केलं तर बाकीचा किनारा हा त्या कासवांसाठी राहतो. कारण ज्या वेळेला अशा गाड्या किनाऱ्यांवरती जातात, गाडीच्या वजनामुळे
तिथली वाळू दबली जाते आणि जो नैसर्गिक उतार असतो तो तिथला हरवला जातो. कारण ही कासवं काय करतात, भरतीच्या वेळेला बाहेर येतात आणि थोडंसंच अंतर त्यांना वर चढावं लागतं. अंडी देऊन झाल्यानंतर मादी दमते, ती परत त्या उताराचा वापर करून पाण्यात जाते. जेव्हा अशा गाड्या फिरतात तो किनारा सपाट होतो. आणि ज्याचं एक चांगलं उदाहरण सांगता येईल आपल्याला, गेल्या 20 वर्षामध्ये डहाणू पालघरला आपल्याला एकही घरटं नाही मिळालं. रायगड जिल्ह्यात फक्त 4 किनारे, गेल्या वर्षी आपल्याला किहीम बीचला एक घरटं सापडलं. पण ज्या पद्धतीत रायगडमध्ये सुद्धा आता पर्यटन अतिप्रमाणामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना की किनाऱ्यावरती पर्यटकांचा लोड किंवा महासागर आला, तर त्याच्या परिणामामुळे सुद्धा ते किनारे कुठेतरी ही कासवं स्वतःहून सोडून देतात. किंवा किनाऱ्यावरती मोठे मोठे लाईट लावले जातात. पर्यटन असेल तर तिथे लाईट लावतात. अशा वेळेला रात्रीच्या वेळेला लोक तिथे व्यसन करायला बसतात. गडबड गोंधळ असेल तर त्या ठिकाणी कासव येतच नाही. स्वतःहून लोकांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की आपल्या घरावरती जेव्हा येतं त्यावेळेला आपण आवाज उठवतो, पण न बोलता किंवा नकळत आपण ह्या प्राण्यांच्या घरांवरती असं काहीतरी आणतोय. आणि हे प्राणी तोंडातनं एक चकार शब्द काढत नाहीत, पण आज इतकी वर्ष निसर्गाने नेमून दिलेलं काम मात्र करतात. सो माणसांनी खरंच शहाणपण आपल्यामध्ये असेल ना, तर हा विचार करायला हवा की पर्यटन करताना मला जे काही आवडतंय ते मी करावं, पण माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणं, तर खरं तर आपण सुजाण नागरिक होऊ शकतो. एखाद्याला समजा कासव सापडलं तर त्यांनी काय करावं, कशा प्रकारे ते हाताळावं? पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही बाहेरच्या माणसांनी कासव हाताळू नये. कारण हल्ली असं असतं की त्याचा व्हिडिओ केला जातो, तिसराच माणूस लांबना काहीतरी व्हिडिओ करतो आणि त्याचा मेसेज चौथाच पोचतो, मग त्याच्यावरती उद्या कारवाई होऊ शकते. किनाऱ्यावरती एखादं कासव येताना दिसलं, एखादं कासव जखमी अवस्थेत किंवा जाळ्यात अडकलेलं सापडलेलं दिसलं, काही जाळ्यांमधनं अशी अडकून किनाऱ्यावरती लागतात कासवं, किंवा एखादं मेलेलं कासव जरी असेल तर एक तिथले पोलीस पाटील असतील त्यांना, किंवा त्या किनाऱ्यावरती आता वनविभागाचे किंवा मॅनग्रोव्ह सेल, मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यावरती काही नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती संपर्क करावा आणि त्या लोकांना वेळीच कळवून ती लोक मग तिथे हरकतीत येतात. ज्याच्यामध्ये अशी जखमी झालेली कासवं वगैरे आपण, म्हणजे आता रत्नागिरीजवळच काळबादेवी नावाचा किनारा आहे, तिथे आत्ता जुलैच्या दरम्यान आपल्याला लॉगरहेड जातीचं कासव मिळालं. म्हणजे अख्ख्या बैलगाडीत ते एकच राहिलं होतं, इतकं मोठं होतं. सो त्यावेळेला आपण जवळपासच्या किनाऱ्यावरची आपली मंडळी तिथे पाठवली होती, कारण त्या एका माणसाला ते उचलणार नव्हतं. त्याच्यामुळे 7-8 लोकांनी उचलून त्याला बैलगाडीत ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याला उपचारासाठी त्याला डहाणूमध्ये नेलं गेलं. सो ह्या गोष्टी करताना किनाऱ्यावरती कुठले बोर्ड आहेत तिथे बघून त्या लोकांना संपर्क करावा, कारण ह्याला हाताळावं कसं, आपण काम करणाऱ्या माणसांना आपल्या त्याचं प्रशिक्षण दिलंय. म्हणजे आपण ज्यावेळेला कॉम्पन्सेशन स्कीम लॉन्च केली मच्छीमारांसाठी, त्यावेळेला सुद्धा आम्हाला असे काही व्हिडिओ आले की एखादं मोठं कासव आहे, त्याच्या पंखांना दोन्ही बाजूनी धरले आणि पाण्यात टाकलं. तर ती हाताळण्याची पद्धत नाही. आपण जसं म्हणतो ना की सांध्यातनं एखादा हात निखळू शकतो, तसं त्याच्या पंखालाही होऊ शकतं. सामान्य माणसाला ह्या कासवाला हाताळायचं कसं याची माहिती नसते. त्याच्यामुळे जे आपले प्रशिक्षित माणसं आहेत त्यांना संपर्क करावा. काही वेळेला त्यांचा संपर्क तिथे मिळणार नाही, पण कोणाला गावात विचारलं की बाबा इथे कासवाचं कोणी काम करतंय का, किंवा प्रथम नागरिक म्हणून सरपंच किंवा पोलीस पाटील असतील तर त्यांना कळवावं. त्यांना माहिती असतं की आपल्या गावात कोण काम करतं, तर त्यांना कळवावं. उगाच आपल्यावरती ही रिस्क घेऊ नये, कारण एखादी गोष्ट करायला गेलो आणि मी म्हटलं तसं हल्ली व्हिडिओ करणं खूप सोपं आहे, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तर उद्या ॲक्शन त्याच्यावरती होऊ शकते. त्याच्यामुळे विषाची परीक्षा घेऊ नये. फ्लॅशचा कासवांना काय त्रास होतो आणि हे कसं समजलं? कसं असतं, आपण रात्रीच्या वेळेला जर फोटोग्राफी करायची असेल तर त्यावेळेला मोबाईल असेल किंवा कॅमेरा असेल त्यावेळेला फ्लॅशलाईट वापरावे लागतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे असं होतं की एका किनाऱ्यावरती लाईटचा पोल होता आणि त्याच्यावरचा बल्ब गेलेला होता आणि तो मध्येच ब्लिंक करायचा. सो ती कासव बाहेर आली आणि जेव्हा त्या लाईटच्या पट्ट्यात आली, तिला तो लाईट ब्लिंक झालेला कळला, ती परत तशीच उलटी फिरली आणि निघून गेली तिथनं. आणि आम्ही लांब उभं राहून बघत होतो, कारण आम्ही काहीच करू शकत नव्हतो, कारण ती चालली आहे तर जाऊ दे, ती परत येऊ शकते दुसरीकडे कुठेतरी. आम्हाला बघण्यापलीकडे काहीच गत्यंतर नव्हतं, आम्ही फक्त ते बघत राहिलो. काही वेळेला असं असतं की एखाद्या कासवाचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी फोटो काढायचा असेल, जर ती अंडी घालत असेल तर अशा वेळेला तिचा फोटो आपण काढू शकतो, कारण ती ट्रान्समध्ये असते. एखादं कासव अंडी घालून परत निघालंय आणि त्याचा आम्ही फोटो काढला तर ते मार्गच बदलून निघून जातं तिथनं. त्याच्यामुळे तिथे लक्षात आलं की पांढरा रंग जो असतो हा त्यांना डिस्टर्ब करतो. म्हणजे त्यांच्या डोळ्यावरती त्यांना सडन कळतं की इथे काहीतरी आहे आणि ते तिथनं वाट बदलून निघून जातात, किंवा अंडी घालायच्या आधी असेल तर अंडी न घालताच निघून जातात. आता तुम्ही जे अंडी संवर्धनाचं काम करताय ते कसं चालतं? प्रत्येक किनाऱ्यावरती, म्हणजे फार पूर्वी 2002ला 2-3 मध्ये चिपळूणची एक संस्था आहे सह्याद्री निसर्ग मित्र, त्यांनी ह्या खरं तर कामाची आपल्याकडे कोकणामध्ये याची सुरुवात केली आणि त्यांनी वेळास या गावामध्ये त्याची सुरुवात केली. बरं, त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की संस्थेची काही लोक किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना अंड्याची रिकामी सालं सापडली
बरं ती कुठल्या प्राण्याची, कारण संख्या बरीच होती त्या सालांची, म्हणजे ती कुठल्या तरी प्राण्याने खाल्लेली होती, ती कुठल्या प्राण्याची होती, काय होतं, ही सगळी चौकशी सुरू झाली. पण सुरुवातीला गावात कोणीच काही बोलत नव्हतं, कारण लोक अंडी चोरून खाणारे होते. गावातले एक ज्येष्ठ नागरिक आहेत जे आत्ता 87 वर्षाचे आहेत, गोपीनाथ महाडिक, जे माझे फील्डवरचे गुरु आहेत. ते 4थीत असल्यापासून अंडी चोरून खायचे. त्यांनी पहिल्यांदा त्यांना सांगितलं की इथे समुद्रातनं कासव बाहेर येतं आणि आम्ही ती अंडी चोरून खातो. तिथे संस्थेच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय. मग संस्थेलाही त्यावेळेला माहिती नव्हतं की समुद्रातनं अशी अशी कासवं आहेत आणि ती महाराष्ट्रामध्ये आहेत वगैरे, आणि ती ह्या गावामध्ये येत आहेत अंडी घालायला. मग त्याचा अभ्यास केल्यानंतर चेन्नईमधली एक संस्था आहे किंवा ओरिसामधली दक्षिण फाउंडेशन आहे, त्यांच्याकडनं माहिती घेऊन ही कासवं वाचवली गेली पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग तिथे 2003 पासून कासव संरक्षण संवर्धन मोहिमेची खरं तर सुरुवात झाली, 2002-03 पासून. तिथे असं होतं की त्यावेळेला जी घरटी सापडतील त्यांना भरती रेषेच्या पलीकडे बऱ्यापैकी लांब असेल तर त्याला तिथेच जाळं लावलं जायचं, ज्याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणजे नैसर्गिक घरट्याचं संरक्षण, तसं केलं जायचं. पण असं झालं की पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, त्याच्यामुळे बऱ्याचदा मोठी उधाणाची जी भरती येते पौर्णिमा अमावस्येला, त्यावेळेला पाणी त्या एरियापर्यंत यायचं आणि मग तिथे ती अंडी ओलसर झाली तर त्या अंड्यांमधनं पिल्लं कमी येतात. मग तिथे असं लक्षात आलं की एक अजून प्रॅक्टिस केली जाते, नैसर्गिक घरट्याप्रमाणे कृत्रिम घरटं तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये ती अंडी सगळी स्थलांतरित केली जातात. मग त्याला एक्स सिटू कन्झर्वेशन म्हटलं जातं. मग किनाऱ्यांवरती एक जाळी बांधायची, संरक्षित जाळी, आणि त्याच्यामध्ये ती अंडी आणून ठेवायची, प्रत्येक खड्ड्यामध्ये एका मादीची अंडी. आणि मग त्या 2 घरट्यांमध्ये सुद्धा साधारण 1.5 ते 2 फुटाचं अंतर, म्हणजे अगदी जवळ सुद्धा ती घरटी ठेवायची नाही, कारण मधला जो वाळूचा पॅच राहील तो जेव्हा गरम होईल तेव्हा सगळीकडच्या अंड्यांना व्यवस्थित त्याची ऊब लागेल. तर असं एक संरक्षण संवर्धन सुरू केलं जातं. पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक किनाऱ्यावरती संस्थेच्या माणसांना जाऊन हे काम करणं शक्य नव्हतं, किंवा वनविभागाकडे सुद्धा तेवढा स्टाफ नव्हता की जे जाऊन रात्रभर गस्त करतील, कारण दिवसभर त्यांचंही काम असतं, ते दिवस रात्र तर माणूस काम नाही करू शकणार एवढं. मग त्याच्यामुळे स्थानिक लोकांनाच त्याच्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आलं की स्थानिक लोकांनी हे काम करायचं, अंडी गोळा करायची, संरक्षित ठेवायची. म्हणजे थोडंसं असं असतं ना की चोराच्या वाटा चोराला माहिती असतात, मग एकदा चोरावरती पण विश्वास ठेवून बघूया. अशा दृष्टीने जी लोक अंडी चोरायचे त्यांना ह्या कासवाचं महत्त्व सांगितलं गेलं, निसर्गातलं स्थान सांगितलं गेलं, आणि त्याच्यानंतर लोकांनी काही विचार न करता सांगितलं नाही ठीक आहे आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार होतो. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यावर विश्वास ठेवून हे काम दिलं. आणि त्या वर्षापासून वेळासमध्ये ह्या कामाला सुरुवात झाली. हळूहळू करताना आसपासच्या सगळ्या गावांमध्ये, तेव्हा संस्थेने जवळजवळ 60 केंद्रांवरती हे काम केलं होतं. आणि मग ते काम हळूहळू सुरू झालं. मग मिळालेली अंडी संरक्षित ठेवायची, मग ती पिल्लं आल्यानंतर त्याला पाण्यापासून एका सुरक्षित अंतरावरती ठेवायचं आणि मग त्याला पाण्यापर्यंत जाऊन द्यायचं. असं एकंदरीत आपलं हा कामाचं स्वरूप आहे. हे महाराष्ट्रात कुठे कुठे चालू आहे? आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रात किनारपट्टीचे 5 जिल्हे जे आहेत त्याच्यापैकी 3 जिल्ह्यांमध्ये आत्ता हे सुरू आहे. रायगडमध्ये आहेत, रायगडमध्ये आपले 5 किनारे आहेत जिथे आत्ता ही घरटी सापडतात. रत्नागिरीमध्ये 28 किनारे आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये 30 किनारे आहेत, ज्या किनाऱ्यांवरती आत्ता आपलं काम चालू आहे. आणि सगळीकडे स्थानिक लोकांना याच्यामध्ये सहभागी केलेलं आहे. आणि अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे जिथे स्थानिकांच्या सहभागातून हा उपक्रम चालतो. बाकी सगळ्या राज्यांमध्ये वनविभागाचे कर्मचारी हे काम करतात, पण महाराष्ट्रामध्ये मात्र स्थानिक लोकांना घेऊन हे काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एक वेगळा उपक्रम म्हणून म्हणजे ह्या प्रकल्पाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. विळासचा जो कासव महोत्सव आहे तो कसा असतो नेमका? मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान हा कासव महोत्सव होतो, ज्याच्यामध्ये नुकतीच जन्माला आलेली पिल्लं पाण्यापर्यंत जाताना बघण्याचा एक अनुभव लोकांना मिळतो. म्हणजे आपल्या इकडे निसर्गप्रेमी लोक खूप आहेत, तर त्यांना काही ना काहीतरी वेगळं बघायचंच असतं. जसं आपल्या इकडे व्याघ्र प्रकल्प आहे जिथे लोक वाघ बघायला जातात. हा एक खूप वेगळा विषय त्यावेळेला ठरला. म्हणजे 2006ला पहिल्यांदी विचार केला गेला होता की कासव महोत्सव ठेवायचा, पण त्याच्या मागचा उद्देश असा होता की लोक अंडी चोरून विकत होते, त्यांना त्यातनं पैसा मिळत होता. आज ती अंडी चोरणं थांबवलेलं होतं, लोकांना पैसा मिळणं बंद झालेलं होतं. मग कुठेतरी लोक काही काळानंतर पुन्हा अंडी चोरतील, ही सुद्धा एक शक्यता असू शकते. मग त्याच्यापेक्षा स्थानिकांमध्ये जर कासवाची माहिती नाही आहे तर बाहेरच्या लोकांमध्ये किती माहिती असेल, मग त्या लोकांना काय इथे बोलवायचं नाही, त्यांनाही दाखवूया ना ही कासवाची पिल्लं बघायला मिळतील. बरं आले की खेडेगावात आलेत म्हटल्यानंतर परत जायला त्यावेळेला वेळासमध्ये तर एक एसटी सकाळी मुंबईहून येणार आणि ती दुपारी निघणार, त्याच्यानंतर तुम्हाला परत गावाच्या बाहेर पडायला चान्स नाही. मग गावातल्याच लोकांनी त्यांची राहायची जेवायची व्यवस्था का नाही करायची? असं करून सुरुवातीला ज्या लोकांनी संस्थेला ह्या कामासाठी फंड केले होते, पैसे दिलेले होते की तुम्ही चांगलं काम करताय, आमच्याकडनं ही मदत आहे, त्या लोकांना पहिल्यांदा बोलवलं. पण त्यांनाही आधी सांगितलेलं होतं की वेळास हे असं गाव आहे ज्या गावामध्ये तुम्हाला कुठलीही सुविधा मिळणार नाही. 2006 पूर्वी
आमचे नातेवाईक, आमचे मित्रमंडळी सोडले तर गावामध्ये पर्यटन हा विषयच नव्हता. म्हणजे पर्यटनातला प सुद्धा गावात माहिती नव्हता. पण अशा गावात आल्यानंतर लोकांशी बोलायचं कसं, म्हणजे आपण म्हणतो ना की होस्ट कसं करावं हेही हां. माहिती नाहीये लोकांना. हो. मग अशा ठिकाणी तुम्हाला अंगणात सुद्धा झोपावं लागेल इथपर्यंत सांगून त्या 125 लोकांना ज्यांनी मदत केलेली होती त्या लोकांना आणलं गेलेलं होतं. पण ते सगळे निसर्गप्रेमी होते. त्यांनी त्याची तयारी दाखवली आणि त्यावेळेला फक्त 6 घरं तयार झाली. हळूहळू करताना लोकांना ते आवडलं की बाबा हे चांगलं चाललंय, की आपल्याला ह्याच्यातनं पैसा मिळतोय, ओळखी होत आहेत. असं करत करत आज गावामध्ये साधारण 45 होमस्टे आहेत आणि गावातलं 80% लोक आज ह्या महोत्सवामध्ये सहभागी आहेत. मग त्याच्यामध्ये शाळेची मुलं आणि वयोवृद्ध सोडले तर बाकी सगळी लोक ह्या कासव महोत्सवात आहेत. त्यांचे होमस्टे चालवत आहेत. होमस्टेमध्ये मदतनीस म्हणून माणसं बोलवत आहेत किंवा किनाऱ्यावरती काही लोकांनी अगदी पाण्याजवळ नाही, म्हणजे मी म्हटलं तसं 1/2 किलोमीटर चालावं लागतं. त्याच्यानंतर वाळूत उतरल्यानंतर परत 500 मीटर चालायचं आहे त्या किनाऱ्यावरती जायला. तर त्या मधल्या रेंजमध्ये स्थानिकांनी स्टॉल लावायला सुरुवात केली. टेम्पररी बेसिसवरती असतात. सो लोकांना आता अर्थार्जन मिळायला सुरुवात झाली. मग स्थानिक लोकांनी महिला बचत गटांच्या मार्फत काही प्रोडक्ट तयार केली, ते तिथे विकायला ठेवतात. अशा गोष्टी करतात. ह्याच्यात सांगायची एक गमतीचा भाग असा होता की रॅलीज इंटरनॅशनल म्हणून एक ग्रुप आहे जो जगामध्ये अशा कुठल्याही प्रकारची कामं जिथे चालत असतील, निसर्ग संवर्धन वगैरे असं, तर तिथे त्यांचे जगातले काही व्हॉलेंटियर पाठवतात आणि सगळा खर्च त्यांचा असतो. ते तुमच्यासाठी चांगलं काहीतरी एक काम करून देणार. लोकांचं असं होतं की इंग्लिशमध्ये ह्यांच्याशी बोलणार कोण, हे आमच्या घरी पहिल्या दिवशी राहतील, आम्हाला कोणाला मराठी हिंदीच्या पलीकडे कोणी जात नाहीये, तर इंग्लिशमध्ये बोलायचं कोणी. मग तिथे विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपण काहीतरी एक युक्ती करू शकतो की काय करायला पाहिजे. मग आम्ही असं केलं की बेसिक रोजच्या दिवसभरातल्या गरजा काय आहेत, की बाबा मला पाणी हवंय, मला खायला हवंय, मला नाश्ता हवाय, मला जेवण हवंय, बाथरूम कुठं आहे, हे काय, हे सगळं मराठीत लिहिलं आणि बरोबर त्याच्यासमोर त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन दिलं आणि ज्या ज्या होमस्टेला ते राहणार होते त्या घरात ते भिंतीवरती चिकटवलं. मग ज्या माणसाला जे हवं होतं तो इंग्लिशमध्ये वाचून तिथे बोट ठेवायचा, त्याच्या समोरची लाईन आमचा मराठी माणूस वाचायचा आणि हळूहळू करताना लोकांना ते कळायला लागलं की अरे हे ह्याला हे म्हणतात. आज तुम्ही गेलात तर तोडकं मोडकं का होईना आमच्या गावातली लोक इंग्रजी बोलायला शिकली आणि त्याच्यामुळे लोकांना कॉन्फिडन्स आला. आणि आता लोकांचं असं आहे की आता माझ्याकडे फॉरेनर येणारे राहिले आवर्जून सांगतात आणि त्यावेळेला असं होतं की नको नको त्यांच्याशी बोलणार कोण. मग एका प्राण्याला वाचवून पैसा तर मिळालाच मिळाला, लोकांमधली राहणीमान आणि बोलण्याची स्किल सुधारायला लागली. आधी जो महोत्सव चालायचा कासव महोत्सव तो आणि आत्ता जो चालू आहे ह्यामध्ये तुम्ही काय फरक आहे असं सांगाल? पूर्वीचा जो कासव महोत्सव होता हा ॲक्च्युअली एक युनिक कासव महोत्सव होता, ज्याच्यामुळे भारतात नाही तर जगभरात वेळाचं नाव झालं. ज्याच्यामध्ये आपण स्थानिक मुलांना नॅचरलिस्ट म्हणू किंवा आपण निसर्गाचा अभ्यासक म्हणून तयार केलेलं होतं, की स्थानिक मुलं तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेलला न्यायचे, पक्षी निरीक्षण करायचे, भरती आणि ओटीच्या मधलं जे विश्व असतं ते दाखवलं जायचं, रॉक पॅचवरचं विश्व दाखवलं जायचं. म्हणजे थोडक्यात दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी तिथे लोकांसाठी होत्या. लहान मुलांसाठी करवंट्यांपासून कासवं बनवणं किंवा वेगळ्या वस्तू बनवणं अशी वर्कशॉप्स व्हायची. म्हणजे अख्खा दिवस आमच्या फळाला आला असं लोक म्हणायचे आणि त्याच्यामुळे मग लोकांनी त्यांना आवडलेली ही गोष्ट इंटरनेटवरती टाकणं, त्याचे व्हिडिओज करणं ह्याची सुरुवात केली. पण आता थोडंसं ते चित्र बदलतंय. आता असं झालंय की ठराविक घरांमधनंच लोक पक्षी बघायला घेऊन जात आहेत, दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी देत आहेत. काही लोक फक्त सकाळी संध्याकाळी पिल्लं बघून झाल्यानंतर लोकांशी ज्या काही गप्पा होतात तेवढ्याच गप्पा होतात. म्हणजे ज्या उद्देशाने महोत्सव सुरू केला होता की कासव संरक्षण संवर्धन करण्यामागचा हेतू काय आहे किंवा निसर्गात कासवाचं स्थान काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो महोत्सव होता, थोडंसं ते आता कुठेतरी बाजूला जाताना दिसतंय. काही ट्रॅव्हलर ग्रुप्स असतात तर ते लोकांना आणतात, त्यांना माहिती पण नसतं की असं माहितीचं सेशन होतं, तिथे लोकांना घेऊन यायचं की लोकांना ती माहिती मिळेल. सो हा पूर्वीचा महोत्सव आणि आत्ताच्या महोत्सवातला एक मोठा फरक जाणवतो आम्हाला. तुम्हाला असं कधी आढळलंय का की वेगळ्याच कुठल्या तरी प्रजातीच्या कासवाची अंडी तुम्हाला मिळालीत? त्याचं एक छान म्हणजे उदाहरण मला सांगता येईल की अजूनपर्यंत ऑलिव्ह रिडले कासव आपल्या इकडे अंडी घालायला येतं हे माहिती होतं. आणि साधारण एक मला वाटतं लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. त्यावेळेला आता मला वाटतं ते थ्रेड म्हणून येतं, त्याच्या आधी त्याचं नाव मी विसरलो की, तर त्याच्यावरती एक व्हिडिओ आला होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका तरुण मच्छीमाराला रात्री किनाऱ्यावरती अंडी घालताना कासव दिसलं आणि त्यांनी त्याचं व्हिडिओ केला आहे. बरं, तो मॅनग्रोव्ह फाउंडेशनकडून तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि मला असं झालं की ते कासव मला त्या लाईटमध्ये दिसत होतं. त्यांनी मोबाईलचा फ्लॅश चालू ठेवलेला होता, त्याच्यात ते मला कासव दिसत होतं. चालण्याच्या पॅटर्नवरनं ते ऑलिव्ह रिडले वाटत नव्हतं. पण मी स्वतः फील्डचा माणूस आहे, त्याच्यामुळे माझे जे काही सिनियर्स मरीन बायोलॉजिस्ट वगैरे आहेत, तर मी त्यांना सांगितलं की अरे तो व्हिडिओ तुम्ही टाकलाय तर ते ऑलिव्ह रिडले नाही आहे. तर त्यांना असं झालं की नाही आम्ही टाकलं ते ऑलिव्ह रिडले आहे, तर ते बरोबर आहे, मला हा व्हिडिओ पाठव म्हटलं. आता एवढे वर्ष या क्षेत्रात असल्यामुळे मी माझ्या माहितीचे जे कोणी रिसर्चर वगैरे होते
मी त्यांच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर केला. तर त्यातल्या एक पुण्याच्याच आहेत, नुपूर काळे म्हणून. मी त्यांनाही तो व्हिडिओ पाठवला होता. त्यांचं दक्षिण फाउंडेशनमध्ये खूप काम झालेलं आहे आणि तर त्यांनी सांगितलं की नाही मला थोडासा डाऊट आहे. त्यांनी तो व्हिडिओ फ्लोरिडामध्ये पाठवला, कारण त्यांनी फ्लोरिडामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तिकडनं मग आलं की नाही हे ग्रीन सी टर्टल आहे. आणि मग सगळंच चित्र बदललं, की सगळ्यांचं असं झालं की अरे तो व्हिडिओ काढा, ती पोस्ट काढा, त्याच्यानंतर आपल्याला टाक. आणि तिथे लक्षात आलं की ग्रीन सी टर्टल सिंधुदुर्गमध्ये अंडी घालतंय. आणि त्यावेळेला पिल्लं बाहेर पडायच्या वेळेला मी आणि माझा जो सिनियर होता, आम्ही दोघंही सिंधुदुर्गात राहायला होतो त्या किनाऱ्याला. आणि त्यावेळेला तिथनं बाहेर येताना ती पिल्लं पाहिली आणि तेव्हा शुअर झालं की ही सगळी ग्रीन सी टर्टलचीच अंडी होती. तुम्हाला कसं कळतं की कासव एखाद्या ठिकाणी येणार आहे किंवा नाही येणार आहे? गेली अनेक वर्ष काम करतोय, कदाचित त्याच्यामुळे ती आता इमानदारीत काम केल्याचं फळ म्हणू आपण, की इंट्युशन्स येतात. म्हणजे जुन्या जाणत्या लोकांकडनं हे ऐकलेलं होतं की गावाच्या दिशेला वारे वाहतात त्यावेळेला समुद्रातनं. मग त्यावेळेला कासव येतं हे गावातल्या लोकांना कळायचं. किंवा चंद्राला एक गोल पौर्णिमेला कडं पडतं बाहेर, त्यावेळेला 100% कासव येईल, हे लोकांना माहिती होतं. आणि ह्या उदाहरणाच्या ह्याच्यातच हे सगळं करत असताना मग एका स्टेजला असं कळायला लागलं की कासव येण्यापूर्वी मी थोडासा चंचल होतो, की मला असं काहीच सुचत नाही की काहीतरी. आणि मग त्यावेळेला समुद्रावर जायचं. म्हणजे घरात असताना सुद्धा मी त्यावेळेला समुद्रावर गेल्यानंतर मला तिथे कासव दिसलंय, हे काही पत्रकारांनी सुद्धा माझ्याबरोबर तिथे अनुभवलेलं आहे. आणि मग ती इंट्युशन्स, म्हणजे माझं घर साधारणपणे समुद्र किनाऱ्यापासून 1 किलोमीटर म्हटलं तरी हरकत नाही तेवढं आहे. सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवायच्या वेळेला सुद्धा मी माझ्या घरी होतो आणि त्यावेळेला मला इंट्युशन्स मिळाली होती की कासव येईल. आणि त्यावेळेला बरोबर मी सांगितल्यानंतर 5व्या-10व्या मिनिटाला समुद्राच्या किनाऱ्यावरती कासव होतंय. तिथे उभ्या असलेल्या बीच मॅनेजरचा फोन आला होता की तिथे कासव येतंय बाहेर. जे आता गुहागरला मेटल टॅगिंग करताना माझ्याबरोबर असलेल्या व्हॉलेंटियर्सनी अनुभवलेलं आहे की कासव येण्यापूर्वी मला कळतं की कुठल्या डिरेक्शनला जायचं आहे, माझ्या डाव्या बाजूला जायचं आहे का उजव्या. तर उजव्या बाजूचं माझं मॉनिटरिंग राहिलं असेल तरी पण मी डाव्या बाजूलाच गेलो तर तिथे डाव्या बाजूलाच असतं, उजव्या बाजूला पेट्रोलिंग करणाऱ्याला काहीच मिळत नाही तिथे. सो हे बऱ्याच जणांनी अनुभवलं आहे की माहिती नाही कसं, पण ती एक देवाचा आशीर्वाद म्हणू की त्याच्यामुळे ह्या गोष्टी कळतात. कासवाचा ह्या निसर्गाला आणि मानवाला काय फायदा आहे? हे निसर्गाचे स्वच्छता दूत आहेत. म्हणजे समुद्री कासव हे पाण्यातलं स्कॅव्हेंजर आहे. ते मेलेले मासे, मेलेले जलचर जीव खातं आणि पाणी स्वच्छ ठेवतं. त्याचबरोबर ह्याच्यातलं ग्रीन सी टर्टल किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये लहान असताना सुद्धा ही कासवं समुद्री शेवाळ आणि गवत खातात. तर हे गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खातात, ज्याच्यामुळे छोट्या माशांना त्या गवताच्या आतमध्ये जाऊन अंडी घालता येतात. आणि म्हणजे जे मासेप्रेमी आहेत त्यांच्यासाठी कासव किती महत्त्वाचं ते लक्षात येईल आता, की मोठ्या माशांपासून छोट्या माशांना भीती असते, त्याच्यामुळे ते असं आड बाजूला जाऊन कुठेतरी अंडी घालतात. मग ते गवत एका विशिष्ट मर्यादेने खाल्लेलं असल्यामुळे हे मासे अंडी जाऊन तिथे देतात. किंवा मच्छीमारांनी आम्हाला सांगितलंय की ज्या भागामध्ये जेलीफिश दिसतात तिथे आम्ही जाळं टाकत नाही पाण्यामध्ये. कारण जसं माणसाला त्याच्या टेंटॅकल्स किंवा तंतू लागल्यानंतर विषाराचा त्रास होतो, तशीच खाज माशांना पण येते. त्याच्यामुळे जिथे जेलीफिश असतात त्या भागामध्ये मासे राहत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही तिथे जाळं टाकत नाही. पण जेलीफिशची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम ही समुद्रातली कासवं करतात. आणि म्हणून ही समुद्रातली कासवं वाचणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे पाण्याच्या आतला जो काही निसर्ग आहे त्याचा समतोल राहतो, की छोट्या माशांपासून ते अगदी जेलीफिशपर्यंत सगळ्यांवरती ह्याचा कुठेतरी एक कंट्रोल राहतो. म्हणून ते खरं तर वाचवलं गेलं पाहिजे. त्यांचं संवर्धन करण्यासाठी काय केलं पाहिजे? ज्यावेळेला आपण म्हणतो ना की एक पाठीवरती शाबासकीचा हात पडतो, त्यावेळेला स्थानिक माणसाला सुद्धा बरं वाटतं की अरे आपण करतोय ते चांगलं करतोय. तिथे खरं तर ह्या गोष्टीला सुरुवात झाली. पण आज स्थानिक लोकांनी ह्या गोष्टी करताना ह्या पुढे कशा देता येतील पुढच्या पिढीला, कारण हे काम सातत्याने सुरू राहिलं पाहिजे. पण एका ठराविक काळानंतर हे काम थांबलंही गेलं पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना ह्याची जाणीव झाली पाहिजे की जसं आपण परदेशात बघतो की त्या लोकांना प्राणी पक्ष्यांबद्दल खूप आत्मीयता आहे. की एखाद्या म्हणजे आपण रस्त्यावरनं आता ते बघितलेत की रेड क्रॅब जातात, त्यावेळेला तिथे बोर्ड लावले जातात की हा रस्ता बंद आहे. तर तशा गोष्टी किनाऱ्यावरती पर्यटन करताना सुद्धा लोकांनी आता ठरवणं गरजेचं आहे की बाबा हे घर आहे कोणाचं तरी, माझ्या घरात वाटेल त्यावेळेला कोणी आलेलं चालत नाही, तर तसं त्यांच्याही घरात आपण वाटेल त्यावेळेला जाता कामा नये. हे लोकांनीच जर ठरवलं ना तर आपल्याला फार काळ लागणार नाही ह्या गोष्टी परत आहेत तशा बॅलन्स करण्यासाठी. त्याच्यामुळे लोकांनी सत्सद विवेक बुद्धी वापरणं गरजेचं आहे की आपल्याला काय करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट बॅनर आणि बोर्ड सरकारने लावायचे आणि त्यातनं आपण शिकायचं, हे खरं तर चांगलं नाही. आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय करतोय, साधारण पावसाळ्याच्या काळामध्ये आम्ही शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम करतो. कारण एक काळ असा होता ज्यावेळेला आईवडील आपल्याला ओरडायचे आणि आपण ऐकायचो. आत्ताचा काळ असा आहे की मुलं आईवडिलांना ओरडतात. त्याच्यामुळे आम्ही मुलांना सांगतोय की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, आणि मुलांचं पालक ऐकतात. त्याच्यामुळे तो परिणाम आपल्याला चांगला कुठेतरी बघताही येतोय की आता मुलं सांगतात नाही आम्ही पाहिलंय हे बरोबर नाही करत तुम्ही, आणि मग पालक ते ऐकतात जर पालक चुकत असतील तर.
आपण सर मंदिरांमध्ये बघतो की अनेक मंदिरांमध्ये कासव असतं, म्हणजे कासवाची मूर्ती असते. तर त्याचा काय सिग्निफिकन्स आहे? समुद्रामधलं जे कासव असतं मुळात हे कासव कधी मंदिरात नसतं. हां. कारण आपण डोळ्यासमोर जर आणलं, जे मंदिरात कासव गाभाऱ्याच्या बाहेर असतं, तर त्याला पायाला अशा रेषा असतात, म्हणजे त्याला बोटं दाखवलेली असतात थोडक्यात, हो, किंवा त्याची हो. नखं म्हणतात काही जण. गोड्या पाण्यातलं कासव प्रतिकात्मक म्हणून गाभाऱ्याच्या बाहेर ठेवलं जातं. त्याच्या मागचं कारण असं आहे की देवाच्या दर्शनाला जाताना मी मोठा नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याचं प्रतीक म्हणून ते कासव असतं. तर कसं, तर आपल्यामध्ये जे आपले षडरिपू आहेत, म्हणजे आपल्यातले 6 वाईट गुण, मग त्याच्यामध्ये राग, लोभ, मद, मत्सर, काम, मोह, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तसंच ह्या गोड्या पाण्यातल्या कासवाला 6 अवयव त्याच्या कवचाच्या बाहेर दिसतात. डोकं, शेपूट आणि 4 पाय. त्याला धोका निर्माण झाल्यानंतर ते जसं ते आतमध्ये घेतं, तसं माणसाने देवाच्या दर्शनाला जाताना आपल्यातले षडरिपू आतमध्ये घ्यावेत आणि मी कोणीही नाही ह्या भावनेने देवदर्शनाला जावं. त्याचं प्रतीक म्हणून ते कासव गाभाऱ्याच्या बाहेर असतं. मोहन सर, खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.